वेलकम मॅम. वेलकम मॅम. सर्वांनी जोरामध्ये मॅमचा वेलकम वेलकम मॅम. करायचं आणि सोबत आपले एनर्जी ड्रिंक आणि पाणी असेल वेलकम आपले जे मॅम. सरांनी Welcome, बोलायचे ना जो ma'am. वेलकम मॅडम. Welcome, 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 madam. Yes. वेलकम मॅम. Welcome, ma'am. Welcome. Thank you Welcome, so ma'am. much. वेलकम मॅम. Yes, thank you. Thanks a lot, all of you. तर चलो आपण आजचं सेशन कंटिन्यू करणार आहोत. येस, थँक्स अ लॉट ऑल ऑफ यू. माझी ओळख करून देईल प्रथमतः. मी शीतल संतोष टाकणे. या आरोग्य फॅमिलीशी जॉईन करून मला 4 वर्ष कंप्लीट झालेली आहेत आणि या फॅमिलीशी जॉईन करण्याचं कारण म्हणजे माय हसबंड पोलीस डिपार्टमेंटमध्ये काम करत असताना चुकीच्या जीवनशैलीमुळे सरांचं 16 किलो वजन वाढलं होतं आणि वाढलेल्या वजनामुळे सरांना बीपी आणि शुगर दोन्हीही तक्रारी स्टार्ट झाल्या होत्या. डॉक्टरांनी वजन कमी करा किंवा मेडिसिन स्टार्ट करा हे 2 ऑप्शन सांगितले होते, पण बेस्ट ऑप्शन आपल्या वेलनेस फॅमिलीमध्ये वजन कमी करणं आणि आपली लाईफस्टाईल इम्प्रूव्ह करणं हा ऍड ऑन केला. सरांचं 4 महिन्यामध्ये 16 किलो वजन कमी झालं आणि स्वतःची जी चुकीची जीवनशैली आहे ती बदलली, खाण्यापिण्याच्या सवयी बदलल्या. आपल्या आरोग्य फॅमिलीच्या माध्यमातून 16 किलो वजन कमी केलं आणि 16 किलो वजन कमी करून सरांना बीपी आणि शुगरचे दोन्ही त्रास स्टार्टअप झाले होते ते पूर्णपणे नियंत्रणात द्यायला आजपर्यंत मदत झाली आहे आणि त्याच कॉन्फिडन्सने मीही माझं 7 किलो वजन कमी केलं. कारण सरांमध्ये जे चेंजेस होत चालले होते ते चेंजेस माझ्यासाठी खूप इम्पॉर्टिव्ह आणि म्हणजे अनबिलेबल होते. कारण की सरांची केस गळती थांबली होती, केस स्किन ब्लॅकिश होणं, जेवणानंतर आळस थकवा येणे सर्व थांबलं होतं. तर मीही या सेशन मध्ये कंटिन्यू राहिल्यानंतर आपलं फिटनेस मध्ये असणं किती गरजेचं आहे किंवा किती उंचीला किती वजन असणं गरजेचं आहे हे समजल्यानंतर माझा प्रोग्राम स्टार्ट केला आणि मी पहिल्या 1 महिन्यामध्ये 3 किलो वजन कमी केलं आणि माझी त्यासोबत ऍसिडिटीचा त्रासही नियंत्रणात आला. 3 महिन्यामध्ये माझं 7 किलो वजन कमी करून माझी जी काही इम्युनिटी पॉवर कमी असल्यामुळे मला ज्या तक्रारी होत्या ती माझी इम्युनिटी या आरोग्य फॅमिलीच्या माध्यमातून वाढवण्याचं मला संधी मिळाली. आणि थँक्स माय कोच अँड थँक्स सकस संतुलित आहार वर गुड न्यूट्रिशन आणि थँक्स मार्क सर की त्यांनी ही एवढी वंडरफुल अपॉर्च्युनिटी आपल्या प्रत्येक व्यक्तीला दिली. आणि आज त्याच अपॉर्च्युनिटी बद्दल किंवा आपला सकस संतुलित आहार जो आत्मा मानला जातो आणि त्यामुळेच आपण एवढ्या लोकांचे एवढ्या परिवारांचे आपण जगभरामध्ये आयुष्य बदलू शकतो, त्याच न्यूट्रिशनची इन्फॉर्मेशन आपण आज घेणार आहोत. सो आपण वन बाय वन स्क्रीन थ्रू जाऊया आणि माझा एक्सपिरियन्स हा वैयक्तिक होता, या पेक्षा तुमचा बेटर असू शकतो. आज तुम्हाला प्रोडक्ट बद्दलची इन्फॉर्मेशन मिळणार आहे ती माझ्या गेल्या 4 वर्षातील अनुभवानुसार मिळणार आहे, जे की डॉक्टर, सायंटिस्ट, न्यूट्रिशनिस्ट यांच्याकडून मी नॅशनल आणि इंटरनॅशनल कोचेस कडून ज्या ट्रेनिंग घेतल्यात आणि ते मी माझ्या शब्दातून तुमच्यापर्यंत देण्याचा प्रयत्न करणार आहे. आजचं प्रेझेंटेशन हे माझं वैयक्तिक प्रेझेंटेशन असणार आहे. व्हिडिओ आणि ऑडिओ कुणीही रेकॉर्ड करायचा नाहीये. जर तुम्हाला नक्कीच वाटत असेल ही तुमच्यासाठी इन्फॉर्मेटिव्ह आहे तर तुम्ही त्याच्या नोट्स घेऊ शकता, जेणेकरून तुम्हाला तुमच्या फॅमिलीला आणि या वेलनेस फॅमिलीत वर्क करताना तुम्हाला मदत करू शकते. येस, तर आपण जाऊया स्क्रीन थ्रू. तर आपल्याला या पूर्ण न्यूट्रिशनची गरज का आहे पण हे जाणून घेणार आहोत. येस, तो वेलकम टू वेलनेस, युअर बेस्ट हेल्थ स्टार्ट हिअर. तुमच्या या वेलनेस फॅमिलीमध्ये वेलकम आहे. तुमची बेस्ट हेल्थ इथून स्टार्ट झालेली आहे. कारण की तुम्ही आता या फॅमिलीमध्ये आलेला आहात. या फॅमिलीमध्ये तुम्हाला बेस्ट लाईफ कशी जगता येईल यावरतीच तुम्हाला गायडन्स केला जाणार आहे. नेक्स्ट जाऊया. वाय वेलनेस रिव्होल्युशन, आरोग्य क्रांती. वाय एव्हरीवन नीड हर्बलाइफ न्यूट्रिशन. प्रत्येक व्यक्तीचे प्रश्न असतात, का गरज आहे न्यूट्रिशनची, न्यूट्रिशन घ्यावंच लागेल का, त्याशिवाय वेट लॉस होईल का. ते इम्पॉर्टंट. न्यूट्रिशन हे फक्त वेट लॉस साठी इम्पॉर्टंट नाहीये, तर एव्हरीवनची नीड का आहे आपण समजून घेणार आहोत. नेक्स्ट, व्हॉट इज अ फूड अँड न्यूट्रिशन. फूड म्हणजे अन्न आणि न्यूट्रिशन म्हणजे सकस अन्न. तर आपण याच्यातून आज याचे फरक जाणून घेणार आहे. बघा, फूड इज अ व्हॉट वी ईट वेन वी आर हंग्री अँड इव्हन वेन वी नॉट हंग्री. अन्न म्हणजे आपण जेव्हा भूक असताना किंवा नसताना खातो ते. न्यूट्रिशन इज अ व्हॉट अवर बॉडी नीड ऑन अ डेली बेसिस टू स्टे हेल्दी. आपल्याला निरोगी, प्रत्येक दिवशी निरोगी ठेवण्यासाठी जी गरज आहे ते म्हणजे सकस अन्न, पोषक आहार म्हणजे न्यूट्रिशन.
तर मग आपल्याला न्यूट्रिशन फक्त वेट लॉस साठी नाही, वेट गेन साठी नाही, तर आपल्याला रोज बॉडी आपली निरोगी आणि फिट ठेवण्यासाठी न्यूट्रिशनची गरज आहे. मग ते कुठून मिळतं? ऑल न्यूट्रिशन फ्रॉम फूड. प्रत्येक न्यूट्रिशन हे आपण खाल्लेल्या अन्नातून मिळतो. Eat, but food is a not nutrient. All nutrition is a from food. We eat, but all food is a not nutrient. पण प्रत्येक न्यूट्रिएंट हे आपल्या प्रत्येक अन्नातून मिळत नाही, आपण जे खातो त्या. नेक्स्ट, मग आपल्या शरीराची गरज काय आहे? बॅलन्स न्यूट्रिशन. तर आपल्या शरीराची जी गरज आहे आपल्या बॉडीची प्रत्येक दिवशीची, तर आपल्याला 30% फॅट, गुड फॅट असणं गरजेचं आहे, 30% गुड प्रोटीन आपल्याला असणं गरजेचं आहे, 40% आपल्याला गुड कार्बोहायड्रेट दिवसभराची गरज आहे. मग त्या कार्बोहायड्रेट सोबत आपल्याला 25 ते 35 ग्रॅम डेली बेसवरती फायबरची नीड आहे. रेस्ट अँड रिलॅक्सेशन, विटामिन, मिनरल्स, एक्सरसाइज आणि वॉटर इनटेक, मतलब आपल्याला हायड्रेशन हे गरजेचं आहे. दिवसभरामध्ये 20 किलो वजनास 1 लिटर पाणी पिणं, 45 ते 35 मिनिट एक्सरसाइज करणं आणि आपलं दिवसभराचं जेवण 30-40 घेणं खूप महत्वाचं आहे. गुड न्यूट्रिशन हेल्प इन, आपल्याला काय मदत करतं आपलं हे न्यूट्रिशन? तो ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. आपल्या ग्रोथ अँड डेव्हलपमेंटसाठी, इम्प्रूव्ह इम्युनिटी, आपली इम्युनिटी वाढवण्यासाठी, डिटॉक्सिफिकेशन, शरीर स्वच्छ करण्यासाठी, अँटी एजिंग, आपल्या आहे त्या वयाचं दिसणं किंवा तरुण दिसणं यासाठी मदत करतं. इन्क्रीजिंग एनर्जी लेवल अँड व्हायटॅलिटी, आपली एनर्जी लेवल वाढवण्यासाठी, व्हायटॅलिटी वाढवण्यासाठी आपल्याला मदत करतं. म्हणून आपण आपल्या शरीराची पूर्ण गरज पूर्ण केली पाहिजे. नेक्स्ट, प्रत्येक व्यक्ती आज फिट नाहीये. कोणी फॅट आहे, कोणी फक्त दिसायला हेल्दी आहे, कारण की आता फूड डिटरेशन जास्त व्हायला लागलेलं आहे. पहिल्या काळामध्ये जी शेती पिकवली जायची, ती शेती ही एक सेंद्रिय पद्धतीने पिकवली जायची आणि आता रासायनिक पद्धतीने शेती पिकवली जाते. तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता, खूप सारे प्री मॅच्युअर फळं आपल्याकडे येत आहेत, ज्यांचं की वय पूर्ण, पोषण पूर्ण झालेलं नाही, पण त्यांना काही केमिकल देऊन त्यांचं वाढ केलेली आहे. त्यानंतर हँडलिंग जे आहे, स्टोरिंग, अन्नधान्य स्टोअर केलं जात आहे, तर त्या स्टोरिंग मेथड मध्ये स्वच्छता नाहीये किंवा बोरिक ऍसिड सारख्या पावडर वापराव्या लागतात, ज्यातून केमिकल आहे आणि ते केमिकल जर कीटकनाशक किंवा किडे मारू शकतात, तर आपल्या सेल्सचं काय होतं सेल. त्यानंतर जे काही मार्केटमध्ये भाजीपाला विकायला येतो, तर तिथून ते किती हायजेनिक आहे यावरती पण आपण फोकस केला पाहिजे, कारण की गुड बॅक्टेरिया, बॅड बॅक्टेरिया खूप मॅटर करतात आपल्या बॉडीमध्ये. आणि जे काही कलरिंग, खूप सारं कलरिंग केलं जाते मार्केटमध्ये भाज्यावरती, फळावरती, आणि ते आपण सर्व इंटेक करतोय आणि त्यामुळे आपल्या शरीरामध्ये खूप सारं केमिकल जायला लागलेलं आहे, खूप सारं पेस्टिसाइड जायला लागलेलं आहे. नेक्स्ट जाऊया, आणि आपल्या बॉडीवरती त्याचा हळूहळू विपरीत परिणाम व्हायला लागलेला आहे. मग विकनेस येणं असेल किंवा मग खूप साऱ्या लोकांना कॅन्सर सारखे आजार पण व्हायला लागलेले आहेत. तुम्ही पाहू शकता की आता म्हणजे खूप साऱ्या ठिकाणी एक भाजीपाला विकायला येतो आणि तो 2-3 दिवस जा तुम्ही जास्त चकाकी असलेला दिसतो. ती चकाकी मागे काय कारण असतं? त्यानंतर नॉनव्हेज आहे, जे की पहिलं 3 महिन्यामध्ये नॉनव्हेज, ते आता 1.5 महिन्यामध्येच आपल्याला, किंवा पहिले 1 किलोची कोंबडी आता 2.5 ते 3 किलोची कोंबडी, तसे त्यांना हार्मोन्स चे इंजेक्शन दिले जाते, तसे ड्रग्स दिले जात आहेत, त्यामुळे त्याची वाढ होती. आणि ते जर आपण आपल्या मुलांना आपण खाल्लं तर मुलींमध्ये खूप सारे आता हार्मोन इम्बॅलन्स चॅलेंजेस यायला लागले, इनफर्टिलिटी चॅलेंजेस यायला लागले. पिशवीचं दूध, तुम्ही दुधाचं उत्पन्न पाहू शकता की दुधाचं उत्पन्न किती आहे आणि आता आपल्याला विक्री किती आहे आणि त्याचा साठा खपतोय किती. मग तेवढं नॅचरल प्युअर दूध आपल्याकडे येते का? टाइम्स ऑफ इंडियामध्ये WHO सांगते की 2025 पर्यंत पिशवीचं दूध खाणाऱ्या 83% लोकांना कॅन्सर असणार आहे, कारण की ते दूध त्यांच्याकडे डिटर्जंट सहित येत आहे, नॉट अ प्युअर दूध. त्यानंतर आपण जे हाय फ्लेम वरती शिजवतोय, तर त्याने एक तर न्यूट्रिशन व्हॅल्यू नष्ट होत आहेत आणि त्या गॅसमुळे सुद्धा आपल्याला खूप सारे कॅन्सरचे प्रकार किंवा वेगवेगळ्या प्रकारचे आजार व्हायला लागलेले आहेत. आणि फ्रीजमध्ये जर आपण गेला आणि चेक केलं तर फळ आणि भाज्यांपेक्षा जास्त पॅकेज फूड आपल्याला दिसत आहेत आणि त्याच्यामध्ये त्यांना टिकवण्यासाठी प्रिझर्वेटिव्ह नावाच्या केमिकलचा जास्त वापर केलेला असतो. आपली मुलंही ते खातात, आपणही तेच इंटेक करतोय आणि त्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये डेफिशियन्सीज होत चाललेले आहेत. नेक्स्ट, आणि त्या केमिकलचा आपल्या शरीरावरती परिणाम होते. आता द रियालिटी ऑफ अवर डाएट, आपण कधी रियालिटी मान्य करत नाही, म्हणून फिटनेसच्या बाबतीत आपण खूप मागे आहोत, पण रियालिटी थोडं चेक करणं गरजेचं आहे.
स्क्रीनवरती तुमच्या समोर आणण्याचं कारण एकच आहे की जेव्हा तुम्ही डोळ्याने पाहता आणि कानाने ऐकता त्याच वेळेस तुमचा ट्रस्ट त्यावरती बसू शकतो. सो व्हाय डू वी नीड बॅलन्स न्यूट्रिशन? अवर न्यूट्रिएंट इनटेक इज युजली इन बॅलन्स. आपल्याला का गरज आहे बॅलन्स न्यूट्रिशनची, बॅलन्स डाएटची? कारण की आपण दिवसभरामध्ये जो इनटेक करतोय हा एक इम्बॅलन्स आहे, त्याचा बॅलन्स आपल्याकडून होत नाहीये. आपल्या शरीरामध्ये जास्तीचा वापर व्हायला लागलेला आहे शुगर, साल्ट, अल्कोहोल, टोबॅको, ट्रान्स सॅच्युरेटेड फॅट, केमिकल्स अँड सिंपल कार्बोहायड्रेट. यामुळे आपलं ओबेसिटीचं प्रमाण वाढत चाललेलं आहे, वजन वाढत चाललेलं आहे, लठ्ठपणा वाढत चाललेला आहे. आपल्या शरीरामध्ये डेफिशियन्सीज व्हायला लागल्यात, म्हणजे कमतरता भासायला लागली प्रोटीनची. आपलं प्रोटीन इंटेककडे लक्ष जात नाही. प्रोटीन म्हटलं की एक नवीन काहीतरी नाव विचार डोक्यात येतं की प्रोटीन खाल्लं तर हे होईल का, ते होईल का, हे शक्य. किंवा मग प्रोटीनच्या नावाखाली अतिरिक्त नॉनव्हेजचा इंटेक केला जातोय, त्याने सुद्धा बॅड फॅट आपल्या बॉडीमध्ये चालल्यात. आणि प्रोटीन आपल्या बॉडीची नीड आहे ते प्लांट बेस्ड घेणं गरजेचं आहे, जे की डायजेस्टेबल असेल, सोल्युबल असेल. आणि विटॅमिन आपल्या बॉडीची जी गरज आहे जीवनसत्वाची, ती आपण खनिज तत्वाची, जीवनसत्वाची गरज पूर्ण करणं गरजेचं आहे. म्हणजे आपलं शरीर जास्तीत जास्त वर्ष निरोगी राहण्यासाठी मदत होईल. अलीकडच्या आता एक 25 ते 45 वर्षाच्याच एज मध्ये खूप साऱ्या तक्रारी आणि 70-80 एजच्या फिलिंग यायला लागल्या. कारण आपण गुड फॅट इंटेक करत नाहीत, फायबर इंटेक करत नाहीत, वॉटर इंटेक प्रॉपर करत नाहीत. मग या सर्व डेफिशियन्सीज आपल्या बॉडीमध्ये व्हायला लागलेल्या, आपलं एज वाढत चाललेलं आहे, आपलं वेट वाढत चाललेलं आहे, आपल्या तक्रारी वाढत चाललेल्या आहेत. मेडिसिन युक्त लाईफ आपली व्हायला लागली. पण आपल्याला आज इथे शिकायचंय की मेडिसिन मुक्त लाईफ आपण कशी जगू शकतो. नेक्स्ट. ओव्हर इटिंग ऑन डेली बेसिस. पहिल्या काळामध्ये हार्ड वर्क असायचं, तर जेवण जास्त जरी असलं तरी पण ते डायजेस्ट होत होतं किंवा त्या कॅलरी बर्न होत होत्या. अलीकडे स्मार्ट वर्क आलेत आपल्याकडे आणि जेवण हे हाय कॅलरीज यायला लागले. त्यामुळे आपल्या शरीरामध्ये फॅट स्टोअर होत आहेत आणि त्यामुळे वजन वाढीचे प्रॉब्लेम आपल्याला अलीकडे म्हणतात आम्ही खूप कमी जेवतो. यस, मान्य आहे, तुम्ही कमी जेवता, ओके. पण कमी जेवणामध्ये कॅलरी जर जास्त गेल्या तर नक्कीच तुमचं कमी जेवणही जास्त कॅलरीज असल्यामुळे तुमचं वजन वाढतं. नेक्स्ट. पुअर न्यूट्रिशन इनटेक बिगिनिंग एव्हरी डे इन द मॉर्निंग विथ ब्रेकफास्ट वी ईट. प्रत्येक व्यक्तीला आता हे पाहिल्यानंतर लक्षात येत असेल आपला नाश्ता. सो यापैकी आपण एक कोणता तरी नाश्ता, चहा खरी असेल, चहा चपाती असेल, किंवा मग चपाती भाजी असेल, वडापाव, समोसा, या इडली, डोसा, पोहे, उपमा, यापैकी आपण कोणता ना कोणता एक नाश्ता करतो आणि इथूनच आपल्या दिवसाची सुरुवात होती. आणि हे पूर्ण न्यूट्रिशन हा एक भुसा आहे, भुसा. हे जे काही अन्न आहे, अन्न पदार्थ आहे, त्यात न्यूट्रिशन व्हॅल्यू नाहीये. हे सर्व काय एक भुसा. याच्यात जास्तीत जास्त कार्बोहायड्रेट आहेत, हे फक्त आपल्या शरीराला कार्ब आणि फॅट प्रोव्हाइड करतात. एकदम कमी प्रमाणामध्ये याच्यामध्ये प्रोटीन आहे आणि कोणत्याच न्यूट्रिएंट म्हणजे कोणत्या विटॅमिन मिनरल्स याच्यामध्ये संबंध नाहीये. पण अलीकडे आपण काय करतो, आवडी निवडी जोपासतो. महाराष्ट्रातल्या सर्व कोपऱ्यांमधला, प्रत्येक राज्यातला ब्रेकफास्ट आपणच करतो आणि यामुळे आपलं वजन वाढत चाललंय आणि आपलं शरीर वीक बनत चाललंय. नेक्स्ट. मग आता तुम्हाला इथे शिकवलं जाणार आहे. तुमच्याकडे 2 मार्ग तुमच्या वेलनेस कोचने अवेलेबल करून दिले. एक तुमच्याकडेच आहे पहिला, अनहेल्दी लाईफस्टाईल कॅलरी इंटेक वाला. वर्चेस न्यूट्रिशन हा मार्ग तुम्हाला तुमच्या कोचेसने इथे अवेलेबल करून दिलेला आहे. ऑल न्यूट्रिशन इज अ फ्रॉम फूड. प्रत्येक न्यूट्रिशन हे आपल्याला आपण खाल्लेल्या अन्नातून मिळतं. पण प्रत्येक अन्न हे न्यूट्रिशन नाहीये, न्यूट्रिशियस नाहीये, त्यामध्ये तेवढे पोषक घटक नाहीये. म्हणून आपण मार्ग निवडायचा आहे, आपल्याला काय खायचंय आणि आपलं कसं शरीर ठेवायचं. तुम्ही तिथे पाहू शकता लेफ्ट अँड राईट. तुम्हाला जे हवंय ती बॉडी जर तुम्हाला जशी हवी तशा शेपची बनू शकते, पण तुम्हाला खायचंय काय, डिपेंड ऑन दॅट. त्याच्यावर डिपेंड आहे की तुम्ही काय खाणार आहात आणि कोणता मार्ग निवडणार आहात. फॅटी बॉडी पाहिजे तर नक्कीच तुम्ही हाय कॅलरी इंटेक करू शकता. स्लिम अँड फिट बॉडी पाहिजे तर तुम्हाला लो कॅलरी हाय न्यूट्रिशियस फूड इंटेक करावं लागेल ऑन डेली बेसिस. नेक्स्ट. आता तुम्ही पाहू शकता प्रत्येक व्यक्ती, सगळ्यांचा हाच प्रॉब्लेम आहे. नो जिम, नो प्रॉब्लेम. नाऊ इज अ ऑलवेज गुड टाइम. एक्सरसाइज कोणाला नकोय. आजकालच्या जगामध्ये एक्सरसाइज कुणाला नकोय, आळस वाढलाय. पण या वेलनेस फॅमिलीमध्ये
उठल्यानंतर सर्वात पहिले 20% वर्कआउट आणि त्यानंतर 80% डाएट यावरतीच तुमचा फोकस आणला जातो आणि ह्याच गोष्टी तुम्हाला शिकवल्या जातात, करून घेतल्या जातात. नो प्रॉब्लेम. नेक्स्ट. नो जिम आणि नो प्रॉब्लेम मुळेच आपली लाईफस्टाईल बिघडत चाललेली आहे. नेक्स्ट जाऊया आपण. आणि इथे तेच तुम्हाला शिकवलं जाते. आणि ही ओबेसिटी वाढल्यामुळे हे जे तुम्ही पाहताय ना, हे चित्र हे पूर्ण जागतिक आरोग्य संघटनेने किंवा टाइम्स ऑफ इंडिया पूर्ण भारतभराचा जो रिसर्च आहे किंवा तिथून जे आपल्याला अनाऊन्स केलं जातंय, गाईड केलं जातंय किंवा आपल्याला एक अलर्ट केलं जातंय की आपल्याला अनहेल्दी लाईफस्टाईल आपली ही सुधारून आपण फिटनेस कडे गेलं पाहिजे, याच्यासाठीचे ते काही कॉशन्स आहेत. नेक्स्ट. सध्या ओबेसिटीचा रेट खूप वाढत चाललेला आहे आणि त्यामुळे खूप साऱ्या लोकांना खूप साऱ्या प्रकारचे तक्रारी व्हायला लागलेल्या आहेत. सो आपण आज पाहणार आहोत की आपण प्रत्येक व्यक्ती वेलनेस रिव्होल्युशन आरोग्य क्रांतीमध्ये आपलं शरीर फिट कसं ठेवू शकतो, निरोगी कसं राहू शकतो. आणि हर्बल लाईफ न्यूट्रिशन आतापर्यंत आपण पाहिलं, अन्नधान्य उगवण्याच्या पद्धती, पिकवण्याच्या पद्धती, शिजवण्याच्या पद्धती, खाल्ल्यामुळे कसं वजन वाढतं किंवा काय त्रास होत चाललेले आहेत, या सगळ्या प्रश्नांचं उत्तर एकच आहे. हर्बल लाईफ न्यूट्रिशन हॅज अन आन्सर टू युअर एव्हरी डे नीड. एव्हरी डे न्यूट्रिशन नीड. प्रत्येक दिवशीच्या जीवनसत्वाची नीड कंप्लीट करण्यासाठी आपलं हर्बल लाईफ न्यूट्रिशन हे बेस्ट आन्सर आहे, विथ हाय क्वालिटी. हाय क्वालिटी इज अ व्हेरी इम्पॉर्टंट, प्लस सायन्स बेस. त्याच्यामध्ये खूप मोठा सायन्स बेस आहे, म्हणून आपण कॉन्फिडन्सली बिनधास्त हे न्यूट्रिशन डेली इनटेक करू शकतो आपल्या दिवसभराची नीड कंप्लीट करण्यासाठी शरीराच्या जीवनसत्वाची. नेक्स्ट जाऊया. हे न्यूट्रिशन कोणी बनवलंय? खूप सारे लोक म्हणतात आमच्या डॉक्टरनी नाही म्हटलं किंवा आमच्या डॉक्टरांना विचारून सांगतो. सो हा डॉक्टर ऍडवायझरी बोर्ड आहे आपल्या कंपनीकडचा. हे PhD होल्डर आहेत. तुम्ही पाहू शकता की हे केंट सरांना तुम्ही 4 वेळा ऐकायची मला संधी मिळाली आहे. 3 नंबरला जे आहेत MD, MBA, MPH. सो त्यांच्या ज्या पदव्या आहेत आपण त्या सुद्धा नीट आपल्याला आयडिया नाहीत अशा डॉक्टरांनी मिळून या आहाराला बनवण्यासाठी सपोर्ट केलाय किंवा ते सल्लागार आहेत किंवा ते बनवायला मदत करताय. प्रत्येक देशामधले टॉपचे जे डॉक्टर अँड सायंटिस्ट आहेत ते आपल्या या कंपनीच्या ऍडवायझरी बोर्ड सल्लागार म्हणून किंवा त्याच्या सोबत प्रोडक्शन सोबत आहेत. नेक्स्ट. हेल्थ अँड न्यूट्रिशन एक्सपर्ट वर्ल्ड वाईड. पूर्ण जगभरामधून हेल्थ अँड न्यूट्रिशन आरोग्य आणि जीवनसत्वयुक्त आहार याचे न्यूट्रिशनिस्ट जे काही आहेत, एक्सपर्ट्स आहेत जगभरामध्ये, त्यांचा इथे उल्लेख केला गेलेला आहे. तुम्ही हा स्क्रीनशॉट घेऊन नंतर गुगल सर्च करू शकता. नेक्स्ट. आणि डायटिक्स, तुम्हाला जो डाएट दिला जातो तो असाच नाही, कोचचा डाएट का फॉलो करायचा असतो, कारण की आपल्याकडून जे काही डायटेटिक ऍडवायझरी बोर्ड मध्ये आपल्या इंडियाच्या श्रेयशी मोहित्रा मॅम आहेत, त्या प्रतिनिधित्व करत आहेत आपल्या भारताचं. आणि आपल्या भारतीय हवामानानुसार भारतीय लोकांना भारताच्या ज्या काही हॅबिट आहेत, जो डाएट महत्वाचा आहे तो डाएट ते आपल्याला डिझाईन करून देतात, तेच कोचेस आपल्याला डिलिव्हर करतात. सो आपण कशावरती वर्क करतो? वेट मॅनेजमेंट. फक्त तुम्ही इथे वेट लॉस साठी जॉईन होतात आणि तुम्हाला कोणीतरी वेट लॉस बद्दल इन्फॉर्मेशन देत आहे, दॅट्स रॉंग. इथे फक्त वेट लॉस नाही, वेट गेन नाही, तर वेट मॅनेजही केलं जातं. म्हणजे वजन कमी करायचंय, वजन वाढवायचंय, वेट मेंटेन ठेवायचंय. तुम्हाला जर तुमची एनर्जी आणि फिटनेस वाढवायचा आहे, तुम्हाला तुमच्या हृदयाचं आरोग्य चांगलं ठेवायचंय, डोळ्यांचं आरोग्य चांगलं ठेवायचंय, महिलांचं आणि पुरुषांचं आरोग्य चांगलं ठेवायचंय, त्यांचा फिजिकली फिटनेस चांगला ठेवायचा आहे, मुलांचं आरोग्य चांगलं ठेवायचंय, जॉईंट अँड बोन हेल्थ आपल्या हाडांचं आरोग्य आपल्याला चांगलं ठेवायचंय. आयुर्वेदिक न्यूट्रिशन सुद्धा आहे, खूप साऱ्या लोकांना आयुर्वेदाची आवड असते. डायजेस्टिव्ह हेल्थ, आपलं डायजेस्टिव्ह सिस्टम प्रॉपर ठेवायचंय. इन्हान्सर, हे सर्व प्रकारचे न्यूट्रिशन इथे आहेत, फक्त आपण एका हेल्थ वरती काम करत नाही. नेक्स्ट. स्किन हेल्थ वरती सुद्धा आपण खूप छान वर्क करतो आणि त्यामध्ये बेसिकली आपण पाहणार आहोत वेट मॅनेजमेंट. नेक्स्ट. नेक्स्ट. Herbal life products are not intended to diagnose, treat, cure and prevent any disease. तुम्हाला आज जी प्रोडक्टची इन्फॉर्मेशन दिलेली आहे, हा प्रोडक्ट कोणत्या आजारावर काम करत नाही किंवा तुम्हाला कोणती ट्रीटमेंट म्हणून दिलं जात नाही किंवा तुमचा कोणता आजार बरा नाही करत. तर तुमच्या शरीरामध्ये ज्या काही सकस संतुलित आहाराच्या
डेफिशियन्सीज आहेत, म्हणजे तुमच्या शरीरामध्ये जे काही जीवनसत्व, व्हायटॅमिन आणि मिनरलची कमतरता आहे ते भरून काढायला मदत करतं. आणि ज्या कमतरतेमुळे तुम्हाला जे त्रास झाले ती कमतरता भरून आल्यामुळे तुमचे त्रास चांगल्या प्रकारे नियंत्रणात येऊ शकतात. आणि मग तुमच्या प्रत्येक पार्टसाठी कोणतं न्यूट्रिशन इन्फॉर्मेटिव्ह आहे याची इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देणार आहे. तो बेसिकली आपण वेट मॅनेजमेंट कडे जाणार आहोत. नेक्स्ट जाऊया. फॉर्म्युला 1 हा आपल्या प्रोडक्टचा आत्मा म्हटलं जातं, कारण की तो वर्ल्ड वाईड फॉर्म्युला 1 न्यूट्रिशन शेक आयडियल मील रिप्लेसमेंट. मील म्हणजे जेवण, तर एक जेवणाच्या बदले जेवण म्हणून आपण त्याला आयुष्यभर घेऊ शकतो असा आहे आपला फॉर्म्युला 1. सोया प्रोटीन आयसोलेट बेस आहे. प्रोव्हाइड अ हाय क्वालिटी डायटरी फायबर अँड अँटीऑक्सिडंट. त्याच्यामधून आपल्याला हाय क्वालिटी डायटरी फायबर आणि अँटीऑक्सिडंट मिळतं. लो कॅलरीचा असल्यामुळे आपल्याला तो वजन कमी करायला मदत करतो. त्याच्यामध्ये फॅट अँड सोडियम आहे. अप टू 19 इसेन्शियल व्हायटॅमिन मिनरल्स अँड नॅचरल हर्ब्स. नॅचरल हर्ब पासून 19 प्रकारचे आपल्या शरीरासाठी प्रत्येक दिवशी अत्यावश्यक असलेले जीवनसत्व तो आपल्याला देतो. अ कोर प्रोडक्ट फॉर सेल्युलर न्यूट्रिशन अँड वेट मॅनेजमेंट. हे एक पेशीय पोषण आहे आणि एक वेट मॅनेजमेंट साठी सुद्धा आपण त्याचा यूज करू शकतो. फॉर्म्युला 1च्या एका सर्विंग मधून आपल्याला 90 कॅलरीची एनर्जी जाते. आणि फॉर्म्युला 1 न्यूट्रिशन शेक मिक्स टेस्ट ग्लायकमिक फॉर टेस्ट ग्लायसेमिक इंडेक्स. त्याचा जो काही ग्लायसेमिक इंडेक्स आहे हा खूप कमी आहे, म्हणून आपण प्रत्येक व्यक्ती इव्हन शुगरचे पेशंट सुद्धा त्याला घेऊ शकतात. नेक्स्ट, त्याच्या डब्यावरती तुम्ही पाहिलं असेल तर लेबल असतो लो जी आहे. आणि अमेझिंग अशा फ्लेवर मध्ये 9 फ्लेवर मध्ये अवेलेबल आहे. व्हॅनिला, डच चॉकलेट, मँगो, रोज खीर, ऑरेंज क्रीम, पान, स्ट्रॉबेरी, कुल्फी, रोज खीर, बनाना, या सर्व फ्लेवर मध्ये तो अवेलेबल आहे. सो जो हवा आहे तो फ्लेवर आपण डेली बेस वरती इनटेक करू शकतो, एन्जॉय करू शकतो. ऑरेंज क्रीम बेस्ट. नेक्स्ट, येस, तर आपल्याला फक्त फॉर्म्युला 1 शेक कंटेन सिमिलर अमाउंट कॅल्शियम, विटॅमिन सी, विटॅमिन ई, विटॅमिन ए, पोटॅशियम, प्रोटीन, मॅग्नेशियम, नियासिन या सर्व काही घटक आपल्याला त्याच्यातून मिळतात. नेक्स्ट जाऊया आपण. हर्बलाइफ न्यूट्रिशन इज अ वर्ल्ड्स नंबर 1 न्यूट्रिशन. हे जगात नंबर 1 चा ब्रँड म्हणून ओळखलं जाणारं वेट मॅनेजमेंट साठी न्यूट्रिशन आहे. सो तुम्ही जे काही इंटेक करतात डेली बेस वरती, हे इथे महाराष्ट्रात नव्हे, भारत देशात नव्हे, तर जगाच्या पाठीवरती 97 देशामध्ये जगातील 1 नंबरचं न्यूट्रिशन म्हणून आयडियल मील रिप्लेसमेंट, आयडियल ब्रेकफास्ट आणि आयडियल वेट मॅनेजमेंट प्रोग्राम म्हणून सर्वकडे दिलं जातंय, प्रोव्हाइड केलं जातंय. नेक्स्ट, त्यासाठी आपण जोरदार क्लॅपिंग करूया. त्यासोबत आपला न्यूट्रिशन शेक बनवण्यासाठी पर्सनलाइज प्रोटीन पावडर, आपल्या बॉडीची 30% प्रोटीन प्लांट बेस्ड नीड कम्प्लीट करण्यासाठी परफेक्ट प्रोटीन सप्लिमेंट टू युअर डेली डायट, ब्लेंड ऑफ सोया अँड वे प्रोटीन. सोया आणि वे पासून बनलेलं प्रोटीन आहे. ह्याच 9 इसेन्शियल अमायनो ऍसिड. त्याच्यामध्ये 9 प्रकारचे अमायनो ऍसिड आहेत जे आपल्या बॉडीला प्रत्येक दिवशी लागतात आणि जी बॉडी बनवत नाही. 1 स्पून ऑफ पीपीपी पर्सनलाइज प्रोटीन पावडर च्या एका स्पून मधून 5 ग्रॅम फॅट फ्री प्रोटीन आपल्याला जातं आणि ओनली 20 कॅलरी त्याच्यामध्ये असतात. ॲव्हरेज अडल्ट रिक्वायर्ड, प्रत्येक व्यक्तीची नीड किती असते प्रोटीनची, तर 1 किलो पर केजी पर ग्रॅम. तुमच्या 1 किलो वजनास 1 ग्रॅम आपल्याला प्रोटीनची नीड असते. तुम्हाला जर फिट राहायचं, तुमचं 50 किलो जर वजन आहे तर तुम्हाला 50 ग्रॅम प्रोटीनची नीड कम्प्लीट करावी लागते. आणि तुम्हाला जर तुम्ही वेट लॉस मध्ये असाल तर कमीत कमी 1.5 पट तरी प्रोटीन तुमच्या बॉडीला हवं आहे. किंवा तुम्ही जर काही हार्ड वर्किंग मध्ये, हाय एक्सरसाइज मध्ये आहात तर तुम्हाला 2 पट प्रोटीनची सुद्धा गरज आपल्याला आपल्या वजनानुसार लागते. मेंटेन लीन मसल मास. आपलं प्रोटीन मसल मास
लीन मसल मास बिल्ड करण्यासाठी, मेंटेन करण्यासाठी मदत करतं. कंट्रोल हंगर, खूप लोक भुकी असतात म्हणजे फूडी असतात, त्यांना खूप भूक लागते. प्रोटीनचा प्रॉपर प्रमाणामध्ये त्यांनी त्यांच्या बॉडीच्या नीडनुसार जर इंटेक केला तर त्यांची भूक कंट्रोल होते आणि फॅट बर्न करण्यासाठी मदत करतो. नेक्स्ट, त्यासोबत फॉर्म्युला 2 मल्टीव्हिटॅमिन. स्ट्रेंथ इम्युन सिस्टम, आपल्या इम्युन सिस्टमला स्ट्रेंथ देण्यासाठी मदत करतं. आपली जी काही पुअर इटिंग हॅबिट आहे, आपल्या स्ट्रेसफुल लाईफस्टाईल, पोल्युशन, रोब आवर बॉडीज ऑफ वायटल न्यूट्रियंट अँड डॅमेज अवर इम्युन सिस्टम. हे पोल्युशन जे काही आहे त्यामुळे आपली जी काही बॉडी डॅमेज झालेली आहे, आपली इम्युन सिस्टम कमी झालेली आहे, ती इम्युन सिस्टम स्ट्रॉंग करण्यासाठी, तिला स्ट्रेंथ देण्यासाठी आपल्याला मल्टीव्हिटॅमिन मदत करतं. कारण की त्यामध्ये 20+ इसेन्शियल न्यूट्रिएंट अँड अँटीऑक्सिडंट आहेत, इन्क्लुडिंग फॉलिक ऍसिड, कॅल्शियम अँड आयर्न. सपोर्ट हेल्दी वेट मॅनेजमेंट, ते आपल्याला हेल्दी वेट मॅनेजमेंटला पण सपोर्ट करते, बॉडी क्लीन करण्यासाठी मदत करते, ओव्हरऑल गुड हेल्थ अँड व्हायटॅलिटीसाठी सुद्धा मदत करते. म्हणजे आपण आपल्या चांगल्या आरोग्यासाठी सुद्धा डेली बेसवरती दिवसातून 3 वेळा आपण तिला घेतलं पाहिजे. त्यानंतर सेल लॉस, हेल्प इन रिड्यूस एक्सेस फ्लुइड इन द बॉडी. आपल्या शरीरामध्ये जे काही एक्सेस फ्लुइड्स असलेलं असं पातळ चरबीचं प्रमाण ते कमी करण्यासाठी आपल्याला मदत करतं. सोडियम अँड पोटॅशियम आर इम्पॉर्टंट फॉर एनर्जी प्रोडक्शन अँड फ्लुइड बॅलन्स. आपल्या शरीरामध्ये जे काही सोडियम आणि पोटॅशियमचा आपण इंटेक केलेला असतो, त्याचं जे काही इनबॅलन्स झालेलं असतं, तो बॅलन्स करण्यासाठी, त्याची सेल्युलाइट लेवल मेंटेन करण्यासाठी आपल्याला सेल्युलॉस मदत करतं. नॅचरल ब्लेंड लोडेड विथ विटॅमिन सी, पोटॅशियम अँड नॅचरल हर्ब्स वर्क्स ऑन अ सेल्युलाइट. आपली बॉडी इंचेस लॉस करण्यासाठी आपल्याला मदत करतं. दिवसातून 3 वेळा आपल्याला घ्यायचे आहे. मकाच्या कणसाच्या केसापासून ते बनलेलं आहे. सेल्युलर न्यूट्रिशन कन्सेप्ट, तर आपली बॉडी म्हणजे काय हे जर आपण थोडं समजून घेतलं तर आपण नक्कीच इकडे जाऊ शकतो. सेल्युलर न्यूट्रिशन कन्सेप्ट काय असते? एव्हरी ऑर्गन ऑफ अवर बॉडी इज अ मेड अप टू सेल. आपल्या प्रत्येक शरीराचा जो प्रत्येक भाग आहे किंवा अवयव आहे हा सेल्स पासून बनलेला आहे, पेशींपासून बनलेला आहे. कर्सर घ्या तिथे. ऑल दिस सेल नीड न्यूट्रिएंट फॉर बॉडीज टू परफॉर्म ॲट ऑप्टिमम लेवल. प्रत्येक सेल्सला न्यूट्रिशनची गरज असते प्रॉपर परफॉर्मन्स करण्यासाठी किंवा त्यांचं वर्क करण्यासाठी. सेल्युलर न्यूट्रिशन प्रोव्हाइड्स ऑल द नरिशमेंट वर नीड ऑन डेली बेसिस. तर आपलं सेल्युलर न्यूट्रिशन जे आहे, पेशीय पोषण आहार जो आहे, आपला सकस संतुलित आहार आहे, हा एक पेशीय पोषण आहार आहे आणि तो आपल्या बॉडीला सेल्सला नरिश करण्यासाठी डेली बेसवरती मदत करतो. आपले जे विलायस आहेत ते क्लिंजिंग करण्यासाठी मदत करतं. ऍब्झॉर्ब मोर न्यूट्रिएंट, आपण जे खाल्लेलं अन्न आहे हे फक्त अन्न खाणं नाही तर अन्न शोषून घेणं, आपल्या शरीराला लागणं, पोषण मिळणं हे सुद्धा खूप महत्वाचं आहे, त्यासाठी मदत करतं. आणि आपल्या रिजनरेट हेल्दी सेल्स, आपल्या ज्या काही सेल्स आहेत, पेशी आहेत, त्याला रिजनरेट करण्यासाठी मदत करतं. सेल ऍक्टिव्हेटर इनहॅन्स ऍब्झॉर्प्शन ऑफ व्हायटामिन अँड मिनरल्स. जी आपली स्ट्रेसफुल लाईफ आहे, इलनेस म्हणजे सतत आजारी पडणं, आपल्या सेल डॅमेज होणं, मेक इट डिफिकल्ट फॉर अवर बॉडीज टू इफेक्टिव्हली absorb all the nutrient and mineral in our food. ज्या वेळेस आपल्या काही सेल्स डॅमेज झालेले असतात किंवा आपण आजारी असतो, ड्रेसमुळे आपल्या सेल्स रिजनरेट होत नाही, त्यावेळेस प्रत्येक न्यूट्रिशन आपल्या शरीराला शोषून घेता येत नाही. ज्यावेळेस आपण सेल ऍक्टिव्हेटर दिवसातून 2 वेळा इंटेक करतो, त्यावेळेस आपल्या सेल्सला ऑब्झर्व करता येतं, त्याला शोषून घेता येतं. अँटीऑक्सिडंट, त्यामध्ये अँटीऑक्सिडंट जे काही आहेत ते आपल्याला इम्प्रूव्ह ब्लड फ्लो, आपला जो काही ब्लडचा फ्लो आहे तो इम्प्रूव्ह करण्यासाठी, एनर्जी वाढवण्यासाठी, व्हायटॅलिटी वाढवण्यासाठी मदत करतं. आणि त्यामधले जे काही एनर्जी, स्किनला डलनेस आलेला असेल तर स्किन डलनेस रिड्यूस करण्यासाठी, अँटी एजिंग, आपलं बॉडी एज आहे ते आणण्यासाठी आपल्याला मदत करतो. त्यामध्ये पॉवरफुल अँटीऑक्सिडंट आहेत, ते आपल्या हेल्दी एजिंग साठी आपल्याला मदत करतात. प्रमोट्स ग्रोथ अँड रिपेअर सेल्युलर लेवल. दिवसातून 2 वेळा आपल्याला इंटेक करायचे. इथे एक डिस्क्लेमर आहे, आपल्याला कॅन्सरच्या व्यक्तीला हे द्यायचं नाहीये आणि त्यासोबत
ज्यांना पांढरे डाग असतात कोडाचे त्या व्यक्तीला एक आपल्याला सेल ऍक्टिव्हेटर द्यायचं नाही. नाहीतर आपण डेली बेसवरती आपल्या सेल्स ऍक्टिव्ह करण्यासाठी रिजनरेट करण्यासाठी आपण त्याला दिवसातून 2 वेळा घेऊ शकतो. नेक्स्ट हर्बल कंट्रोल. खूप साऱ्या व्यक्तींचा वेट लॉस होतो आणि वेट लॉस झाल्यानंतर कुठेतरी वेट स्ट्रक होतं, बॉडीला प्लुटो पिरियड होतो. त्यावेळेस हर्बल कंट्रोल हा आपला मेटाबॉलिझम बूस्ट करण्यासाठी आपल्याला मदत करतं आणि सिम्युलेटेड युअर मेटाबॉलिझम विथ नॅचरल सोर्स ऑफ कॅफिन. त्याच्यामध्ये नॅचरल सोर्स पासून जाणारं नैसर्गिकरित्या जाणारं कॅफिन आपल्या शरीराला मिळतं. ते हॅव बीन शो कंटेन मेनी अँटीऑक्सिडंट. त्याच्यामध्ये मेनी टाईपचे अँटीऑक्सिडंट आहेत आणि हर्बल कंट्रोल हे 3 प्रकारच्या ग्रीन टी पासून बनलेलं आहे. ग्रीन, ब्लॅक अँड अलंग या 3 प्रकारच्या टीच्या कॉम्बिनेशन. आपण ग्रीन टी खूप वेळा ऐकलंय, ब्लॅक टी ऐकलंय, अलंग टी सुद्धा याच्यामध्ये आहे. या तिन्ही टीचं मिळून कॉम्बिनेशन आहे आणि यामुळे आपल्या शरीराला एनर्जी, अलर्टनेस येण्याचं मदत होते. सेन्सेशन आपलं वाढतं, मेटाबॉलिझम बूस्ट होतो. थायरॉइड सारख्या व्यक्तीचा मेटाबॉलिझम स्लो झालेला असतो. आपण जर त्यांना हे दिलं तर नक्कीच त्यांचा मेटाबॉलिझम बूस्ट होण्यासाठी मदत होतं, वेट लॉस साठी मदत करतं. नेक्स्ट दिवसातून 3 वेळा आपल्याला घ्यायचं आहे. येस, एनर्जी अँड फिटनेस. मग एनर्जेटिक राहायचंय, फिटनेस मध्ये राहायचंय तर नेक्स्ट आपल्याकडे जे काही 7 प्रकारचे एनर्जी ड्रिंकचे फ्लेवर आहेत ते आपण जाणून घेणार आहोत. सो एनर्जी ड्रिंक बेसिकली काय काम करतं? एनर्जी ड्रिंक हे एक रिफ्रेशिंग ड्रिंक म्हणून वर्क करतं. अँड इन्स्टंट एनर्जी ड्रिंक मिक्स. इन्स्टंट एनर्जी देण्यासाठी, कारण की आपल्या शरीरामध्ये गेल्यानंतर 6 सेकंदापासून ते वर्क करतं, सेल्युलर न्यूट्रिशन असल्यामुळे. आणि त्याच्यामध्ये जे काही गुराणा नावाचं, ते गुराणा नावाच्या सीडच्या एक्स्ट्रॅक्ट पासून, गुराणा नावाच्या वनस्पतीच्या अर्कापासून ते बनलेलं आहे. ऑरेंज पिकॉक एक्स्ट्रॅक्ट फॉर मेकिंग रिफ्रेशिंग. आपल्याला त्यामुळे ते रिफ्रेश करायला मदत करतं. बूस्ट एनर्जी लेवल. आपण एनर्जेटिक घेतल्यानंतर कसं एनर्जेटिक फील होतं आपल्याला, त्याचं कारण ते आहे. हेल्प्स मेंटल अलर्टनेस. आपला मेंटली अलर्टनेस, आळस कंटाळा आल्यानंतर एक आपण एनर्जी ड्रिंक घेतलं तर लगेच आपण अलर्ट होतो. ते आपल्याला अलर्टनेस देण्यासाठी मदत करतं. हेल्प रिड्यूस फॅट्यूग. जे आपल्या बॉडीमध्ये पातळ चरबीचं प्रमाण किंवा आपल्या शरीरामध्ये जे काही फॅट लेवल वाढत चालली ती कमी करण्यासाठी मदत करतं. एनर्जी ड्रिंक हे 7 फ्लेवर मध्ये अवेलेबल आहे. त्याच्यामध्ये इलायची, सिनेमॉन, पीच, तुळसी, लेमन, जिंजर, काश्मीर खावा, हे सर्व काही फ्लेवर त्याच्यामध्ये आहेत. तर तुम्ही जो हवा आहे तो फ्लेवर एन्जॉय करू शकता थंड, कोमट, गरम पाण्यामध्ये. दिवसातून 6 चमचे तुम्ही घेऊ शकता. वेट लॉस साठी असाल, वेट मेंटेन साठी असाल तर 4 ते इझी 4 चमचे घेऊ शकता आणि वेट गेन साठी असाल तर तुम्ही 1 चमचा घ्यायचा आहे. उर्वरित माहिती तुम्ही तुमच्या वेलनेस कोचला विचारायची. त्यासोबत आपल्याला स्पोर्ट न्यूट्रिशन मध्ये 24 हायड्रेट स्पेशली न्यूट्रिशन मदत करतं आपल्याला एनर्जेटिक ठेवण्यासाठी. हायड्रेट, आपली बॉडी हायड्रेट ठेवण्यासाठी. हायड्रेट इज अ डेव्हलपेड बाय एक्सपर्ट इन स्पोर्ट न्यूट्रिशन. हे स्पोर्टसाठी, स्पोर्टचे जे काही एक्सपर्ट आहेत त्यांच्याकडून स्पोर्ट न्यूट्रिशन म्हणून डेव्हलप केलं गेलेलं आहे. आणि आपल्या बॉडीची जी काही इलेक्ट्रॉलची लेवल असते ते मेंटेन ठेवण्यासाठी आपल्याला मदत करतं. त्याच्यामध्ये 5 प्रकारचे इसेन्शियल विटॅमिन आहेत. विटॅमिन B1, B2, B5, B12 अँड C. अँड 5 इसेन्शियल इलेक्ट्रॉल्स, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम अँड सोडियम. हे एवढं त्याच्यातून आपल्याला मिळतं आणि आपल्या शरीराची पाण्याची पातळी मेंटेन ठेवण्यासाठी मदत करतं. जर वर्कआउट करताना आपल्याला थकवा लागत असेल, स्टॅमिना कमी पडत असेल तर एनर्जी बूस्ट करण्यासाठी मदत करतं. किंवा वर्कआउट करताना आपल्याला जे स्वेटिंग होते तर तिथे आपल्याला आपल्या बॉडीचे हायड्रेशन मेंटेन ठेवण्यासाठी आपल्याला मदत करतं. त्याच्यामध्ये कुठलीही शुगर ऍडेड नाहीये, नो आर्टिफिशियल कलर आणि ऑरेंज फ्लेवर मध्ये अवेलेबल आहे. इट्स इझी इन टू युअर डेली रुटीन आणि आपण आपल्या डेली रुटीन मध्ये घेऊ शकतो. अवेलेबल इन कन्व्हिनियंट इन ऑन. आपण म्हणजे कुठेही जाऊ शकतो, अशा घेऊन जाऊ शकतो, अशा स्कॅचेट फॉर्म मध्ये ते अवेलेबल आहे. आणि स्पेशली म्हणजे बॅन सबस्टन्स टेस्ट, त्याला स्टार केलंय. तुम्ही त्याचा फोटो घेऊन उद्या गुगल सर्च करा. बॅन सबस्टन्स टेस्टेड पास आहे ते. आणि आपण त्याला एक 500 ml पाण्यातून किंवा 250 ml पाण्यातून सकाळी वर्कआउट करताना घेऊ शकतो किंवा वर्कआउट झाल्यानंतर किंवा दिवसभरामध्ये जर आपलं वर्क हार्ड असेल
तर त्यावेळेस सुद्धा आपण त्याला घेऊ शकतो बॉडीचे इलेक्ट्रॉन लेवल मेंटेन करण्यासाठी. नो आर्टिफिशियल कलर. नेक्स्ट. त्याला स्पोर्ट पर्सन सुद्धा इंटेक करतात. जे काही आपल्याकडे विराट कोहली, रोनाल्डो, मेरी कॉम, सायना, हे सर्व जे काही आहेत आपल्या कंपनीचे स्पॉन्सरशिप किंवा ज्या काही ऍथलेट्स टीम आहेत त्या सर्वजण त्याला इंटेक करतात. सो बेस्ट हम हे इंडिया वाले. इंडिया हे आयुर्वेद आहे, फक्त भारतामध्येच आहे. आयुर्वेदाचं पुरातन काळातलं शास्त्र. येस, 24 रिवोल्ट. ओके. सो 24 रिवोल्ट हे आपल्याला मसल गेन साठी मदत करतं. 24 इज अ वे अँड केसिन प्रोटीन. आपण पहिलं जे पाहिलं ते 24 हायड्रेशन मेंटेन करण्यासाठी मदत करतं. आणि रिबुल्ड हे जे काही आहे हे आपल्या मसलला स्ट्रेंथ देण्यासाठी, मसल बिल्ड करण्यासाठी, रिबिल्ड करण्यासाठी, रिकव्हरी करण्यासाठी मदत करतं. त्यामध्ये ट्री कोर प्रोटीन आहे, अमायनो ऍसिड ब्लेंड, अमायनो ब्लेंड आणि ट्री अमायनो ऍसिड वे केसिन हे त्याच्यामध्ये 3 प्रकार आहेत. ट्री कोर प्रोटीन, अमायनो ब्लेंड, अमायनो ऍसिड वे अँड केसिन प्रोटीन हेल्प रिबुल्ड मसल अँड स्पीड रिकव्हरी. आपल्या मसल स्पीडने रिकव्हरी करण्यासाठी आपल्याला मदत करतं. आयरन इसेन्शियल फॉर रेड ब्लड सेल प्रोटेक्शन. त्यातलं आयर्न जे आहे ते आपलं रेड ब्लड ज्या काही ब्लड सेल आहेत त्याच्या प्रोटेक्शनसाठी आपल्याला मदत करतं. बॅलन्स चेन अमायनो ऍसिड आणि BCAAS सपोर्ट मसल ग्रोथ. तो त्याचा BCAAS जे आहे ना तो सपोर्ट मसल ग्रोथ, आपल्या मसलला ग्रोथ करण्यासाठी सपोर्ट करतो. त्याचा एक स्क्रीनशॉट घेऊन त्याला उद्या गुगल सर्च मारायचे तुम्हाला. त्याच्यामध्ये L ग्लुटामाइन सपोर्ट इम्यून फंक्शन अँड प्रमोट मसल रिपेअर. आपल्या मसल रिपेअर करण्यासाठी आपल्याला मदत करतं. आणि फिटनेस मध्ये बॉडी जर तुमचं हाय इन्सिटी वर्कआउट असेल किंवा तुमचे मुलं स्पोर्टमध्ये किंवा तुम्ही स्पोर्टमध्ये किंवा तुम्हाला फिटनेस जिम करत असाल तर एक सगळ्यात महत्वाचं आहे. आणि वर्कआउट केल्यानंतरच आपण याला घेऊ शकतो 240 ml पाण्यामधून. आणि हे घेतल्यानंतर 2 तास आपल्याला कोणताच आहार इंटेक करायचा नाही. ओनली रिबुल्ट तुम्ही थंड पाण्यातून बनवू शकता. ओके. नेक्स्ट, आयुर्वेदिक न्यूट्रिशन कडे आपण जाऊया. भारतामध्ये भारताचं जे पुरातन काळापासून मानलं जातं किंवा ओळखलं जातं, आपल्या भारताची ओळख आयुर्वेदापासून आहे प्राचीन काळापासून. आणि मॉडर्न सायन्स म्हणजे हर्बलाइफ यांनी कोरोनाच्या काळामध्ये आपल्या प्रत्येक व्यक्तीची इम्युनिटी चांगली राहण्यासाठी, वात पित्त कफ बॅलन्स करण्यासाठी पंचमहाभूतांनी आपलं जे काही शरीर बनलेलं आहे ते तत्व बॅलन्स करण्यासाठी बनवलं आहे इम्युन हेल्थ. नेक्स्ट, ब्रेन हेल्थ अँड त्रिफळा. तर आपण फर्स्ट ब्रेन हेल्थला जाणून घेऊया, फीचर अँड बेनिफिट्स. तर ब्रेन हेल्थचे बेनिफिट काय आहेत? आपण लॉकडाऊन मध्ये पाहिले लोक इम्युनिटीने तर डेथ झाले, त्यापेक्षा टेन्शनने जास्त डेथ झाली. सो फॉर्म्युलेटेड विथ आसियन आयुर्वेदिक नॉलेज. आपल्या आशियातील आयुर्वेदिक नॉलेज पासून ते बनवलेलं आहे. फ्युल इंडिकेटर ऑफ ब्रेन परफॉर्मन्स. हे फ्युल कशासाठी बनवलं आहे? तर आपल्या ब्रेनच्या परफॉर्मन्ससाठी. लर्निंग, शिकण्याची कॅपॅसिटी. मेमरी, आपला जो मेमरी आहे त्याला स्ट्रॉंग ठेवण्यासाठी. फोकस अँड ॲक्युरेसी, हे मेंटेन करण्यासाठी. खूप साऱ्या लोकांचं कॉन्सन्ट्रेशन होत नाही, त्यामुळे ॲक्युरेसी येत नाही, फोकस राहत नाही आणि मेमरी लॉस होतो किंवा मग लर्निंगची कॅपॅसिटी राहत नाही. असं ओव्हरऑल थिंग जर तुम्हाला तुमच्या रिकव्हर करायच्या असतील तर ब्राह्मी नावाच्या एक्स्ट्रॅक्ट पासून जे ब्रेन हेल्थ बनवलेलं आहे ते आपल्या ब्रेनला सपोर्ट करतं. आणि हे कोणत्याही ब्राह्मी पासून नाही तर पेटेंट ब्राह्मी पासून बनवलेलं आहे. एक्स्ट्रॅक्ट विथ युनिक हायटोकेमिकल composition. Brahmi is extensively researched for functional benefit, healthy brain. सो याच्या 11 क्लिनिकल स्टडी करून आपल्यापर्यंत ते आलेलं आहे. कंटेन ग्रास, जनरली रिकॉग्नाइज ॲज सर्टिफाइड ब्राह्मी. एक्स्ट्रॅक्ट 100% प्युअर ब्राह्मी, म्हणजे 100% प्युअर ब्राह्मी पासूनच ते बनवलेलं आहे. ते पेटेंट ब्राह्मी आहे आणि जनरली रिकॉग्नाइज ॲज अ सेफ. तर आपण ब्राह्मी
घेणं आणि सेफ ब्राह्मी घेणं हे सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. व्हेरीफाय क्वालिटी फ्रॉम ब्राह्मी, एक्सट्रॅक्ट हॅव्हिंग टेस्टॅबिलिटी, ट्रेसॅबिलिटी राईट फ्रॉम फार्म. म्हणजे त्या ज्या जमिनीवरती त्या उगवलं जातंय किंवा पिकवलं जातंय त्याचा रिसर्च करून त्याच्या टेस्टिंग करून आपल्यापर्यंत आणलं गेलेलं आहे. हे दिवसातून 2 वेळा आपल्याला घ्यायचं आहे. आपल्या मुलांना सुद्धा देऊ शकतो. फक्त इथे हे उपाशी पोटी आपल्याला घ्यायचं नाही, आपल्या नाश्त्यानंतर घ्यायचंय. इम्युनो हेल्थ, आपल्या वातपित्त कफ बॅलन्स करण्यासाठी हे जे काही कालमे, तुळसी आणि कटुकी यांच्या सुद्धा 11 क्लिनिकल स्टडी करून 100% प्युअर एक्स्ट्रॅक्ट आहेत. हे सुद्धा दिवसातून 2 वेळा आपल्याला घ्यायचं आहे. इम्युनिटी कमी असेल तर आपल्याला अस्थमा सारखे आजार किंवा सर्दी सारखे आजार, शिंका येणं, सतत ऍलर्जी असणं, हे जे काही त्रास आहेत, जर आपली इम्युनिटी स्ट्रॉंग झाली तर ते आपल्याला कमी करायला मदत करतात. आपण नक्कीच दिवसभरातून आपलं वातपित्त कफ बॅलन्स करण्यासाठी 2दा घेऊ शकतो. त्रिफळा सपोर्ट डायजेशन, हेल्प रिड्यूस कॉन्स्टिपेशन, आपलं डायजेस्टिव्ह सिस्टम चांगलं करण्यासाठी मदत करतं. कॉन्स्टिपेशन म्हणजे पोट साफ न होण्याचे त्रास रिलीफ करण्यासाठी मदत करतं. याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट आहेत आणि हे 3चं मिळून कॉम्बिनेशन बनलेलं आहे. नेक्स्ट दिवसातून 2 वेळा आपल्याला घ्यायचं आहे त्रिफळा. नेक्स्ट जाऊया टार्गेटेड न्यूट्रिशन कडे. तर फक्त हे वेट मॅनेजमेंट वरती आपण त्याच्या आधी पाहिलं, स्पोर्ट वरती पाहिलं, एनर्जी अँड फिटनेस वरती पाहिलं, आयुर्वेदा पाहिलं. आता स्पेशली आपण एक एक हेल्थ पाहणार आहोत. तर आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टम साठी आपल्याकडे काय आहे? ॲलो प्लस, फायबर, ऍक्टिव्हेटेड फायबर, प्रोबायोटिक अँड ॲलो कॉन्सन्ट्रेट. हे 5 न्यूट्रिशन आपल्याला आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टम इम्प्रूव्ह करण्यासाठी मदत करतात. ॲलो प्लस ही कॅप्सूल ही आपल्या आतड्यांना किंवा डायजेस्टिव्ह ट्रॅकला क्लीन करण्यासाठी मदत करते. डायजेशन हॅज ऑलवेज बीन अ मेजर प्रॉब्लेम विथ द स्पायसी इंडियन डाएट. आपल्या डायजेशनचे प्रॉब्लेम भारतीय जो काही आपला स्पायसी डाएट आहे यामुळे होत आहेत. गुड हेल्थ मेंटेन करण्यासाठी आपल्याला मदत करतं आणि आपण काय खातो यापेक्षा आपल्या शरीरातून आपण त्याला रिमूव्ह कसं करतो किंवा बाहेर कसं काढतो यासाठी हे खूप महत्वाचं आहे. तर बॉडीतले टॉक्सिन बाहेर काढण्यासाठी ॲलोप्लस आपल्याला मदत करते. आपली इम्युनिटी वाढवण्यासाठी मदत करते. आपल्या आतड्यांचे चांगले फंक्शन ठेवण्यासाठी मदत करते आणि आपल्याला भूक वाढवण्यासाठी, केसांसाठी, स्किनसाठी टोटली 26 टाईपचे त्याने बेनिफिट होतात. विशिष्ट कोरफडीपासून बनलेले आहे. आपल्या ज्या व्यक्तींना भूक लागत नाही, ऍसिडिटीचा त्रास आहे, डायजेशन खराब आहे, अशा व्यक्तींना आपण डेफिनेटली देऊ शकतो. नेक्स्ट दिवसातून 2 वेळा एक उपाशी पोटी रात्री झोपताना असं इंटेक करायचं. ऍक्टिव्ह फायबर कॉम्प्लेक्स, वेल बॅलन्स फॉर्म्युला, इम्प्रूव्ह रेग्युलेटरी बाउल फंक्शन. तर हे फायबर आपल्याला कोच सांगतात सलाड वगैरे इंटेक करायला. सो ते आपल्या शरीराची फायबरची नीड कम्प्लीट करण्यासाठी मदत करतं. त्याच्यामध्ये कंटेंट जे आहेत सोल्युबल आणि इनसोल्युबल दोन्ही प्रकारचे फायबर आहेत. व्हेरियस फ्रूट अँड व्हेजिटेबल, ते फ्रूट अँड व्हेजिटेबल पासून आपल्याला त्यातले काही जे कंटेंट आहेत ते आपल्याला मिळतं आणि आपली गॅस्ट्रोस्टायनल हेल्थ म्हणजे आपल्या आतड्यांचं आरोग्य जे काही आहे ते आपल्याला निरोगी ठेवण्यासाठी मदत करतं. वी नीड 40 ग्रॅम डायटरी फायबर एवढी डे. आपल्या प्रत्येक दिवशी आपल्याला 40 ग्रॅम फायबरची नीड असते. तर ती आपल्याला याच्यातून 1 सर्विंग मधून, एका चमच्यामधून 5 ग्रॅम कम्प्लीट व्हायला मदत करते. आपण ते एक स्कूप पाण्यामधून घेऊ शकतो किंवा आपल्या शेक मधून घेऊ शकतो, ज्यूस मधूनही घेऊ शकतो. दिवसातून 2 वेळा आपल्याला घ्यायचं आहे. ऍक्टिव्हेटेड फायबर टॅबलेट फॉर्म मध्ये आहे. मॅनेज युअर वेट अँड इंटेस्टायनल हेल्थ, आपलं वेट मॅनेज करण्यासाठी आपल्याला मदत करतं आणि इंटेस्टायनल हेल्थ आपल्याला मदत करण्यास चांगली ठेवण्यासाठी मदत करतं. कारण की काकडी गाजर पीठ हे आपण रोज खातो पण आपण आपल्या शरीराला लागणारे नीट त्याच्यातून कम्प्लीट होत नाही आणि ती कम्प्लीट करण्यासाठी आपल्याला इथून मदत होते. सर आपले ऍक्टिव्हेटेड फायबर, ऍक्टिव्ह फायबर कॉम्प्लेक्स हे पावडर फॉर्म मध्ये आहे. ऍक्टिव्हेटेड फायबर टॅबलेट हे टॅबलेट फॉर्म मध्ये अवेलेबल आहे. याच्यामध्ये इनसोल्युबल फायबर आहे जे आपले बॉडी, आपलं डायजेस्टिव्ह सिस्टम क्लीन करण्यासाठी मदत करतं आणि जे सोल्युबल फायबर आहे आपण खाल्लेलं अन्न शोषून घेण्यासाठी मदत करायला आपल्याला मदत करतं. मेंटेन युअर कोलेस्ट्रॉल, जी कोलेस्ट्रॉलची लेवल आहे ती मेंटेन करायला मदत करतं. ब्लड शुगर मेंटेन स्टेबल ठेवायला मदत करतं. गिव्ह फिलिंग फुलनेस, खूप साऱ्या लोकांना भूक लागलेली असते, सो फायबर इंटेक केल्यानंतर आपले हंगर कंट्रोल होते. फिलिंग फुलनेस देण्यासाठी मदत करतं. वी नीड 40 ग्रॅम फायबर टू, याच्यातून आपल्याला त्याची नीड दिवसातून 3 वेळा आपल्याला इंटेक करायचं आहे. प्रोबायोटिक,
हे एक पेटेंट प्रोडक्ट आहे. याला हर्बलाइफ सोडून याच्यामधले जे कंटेंट आहेत ते जगात कुठेच मिळत नाहीत कारण ते पेटेंट आहे. सिम्पली प्रोबायोटिक, डेली सायन्स बॅक प्रोबायोटिक that provide 1 billion active probiotic culture. ह्या प्रोबायोटिक मध्ये आपल्याला जिवंत जीवाणू 1 बिलियन रोज मिळतात. खूप महत्वाचं आहे आपल्या हे गट हेल्थ साठी, डायजेस्टिव्ह हेल्थ साठी. याच्यामध्ये BC13 नावाचा जो कंटेंट आहे, BC30 आणि BC13 हे सगळ्यात पॉवरफुल आहे. आपली गॅस्ट्रोस्टायनल जी काही जर्नी आहे ती पूर्ण पार करून आपल्या आतड्यांपर्यंत जाऊन त्याला इम्प्रूव्ह करण्यासाठी, क्लीन करण्यासाठी मदत करतं. 2 वर्षाच्या मुलापासून जिवंत आहे तो व्यक्तीपर्यंत आपण देऊ शकतो. इम्युनिटी सिस्टम स्ट्रॉंग करण्यासाठी, गुड बॅक्टेरिया वाढवण्यासाठी, पाण्यातून, दुधातून, कशामधून आपण त्याला घेऊ शकतो. हर्बल ॲलो कॉन्सन्ट्रेट सपोर्ट युअर डायजेस्टिव्ह हेल्थ विथ द रिफ्रेशिंग हर्बल ॲलो कॉन्सन्ट्रेट. ओरिजिनल दिले तिथे, ओरिजिनल ॲलोचं कॉन्सन्ट्रेट आहे. आणि हर्बल ॲलो कॉन्सन्ट्रेट इज अ फॉर्म्युलेटेड विथ अ प्रीमियम क्वालिटी ॲलोवेरा. ॲलोवेराचे खूप काही प्रकार आहेत पण प्रीमियम क्वालिटीच्या ॲलोवेरा पासून कॉन्सन्ट्रेट फॉर्म मध्ये बनवलेलं आहे, जे की आपले आतडे स्मूथ ठेवायला मदत करतं. आपली डायजेस्टिव्ह हेल्थला बेनिफिट होतात त्यापासून. खूप रिफ्रेशिंग ड्रिंक म्हणून आपण त्याला घेऊ शकतो. त्याला हेल्दी रिप्लेसमेंट सॉफ्ट ड्रिंक म्हणून आपण त्याला घेऊ शकतो. हाय शुगर ज्यूसच्या जागी त्याला लो कॅलरी म्हणून घेऊ शकतो. बाउल फंक्शन नॉर्मल ठेवण्यासाठी मदत करतं. आपल्या शरीरातील टॉक्सिन्स बाहेर काढण्यासाठी मदत करतं आणि पूर्ण आतडे स्मूथ, पोट साफ होण्यासाठी त्याची खूप सारी आपल्याला मदत होते. ते आपल्या दिवसातून 2 वेळा 15-15 ml ची कॅप आपण घेऊ शकतो. त्यानंतर वुमन हेल्थ, महिलांच्या आरोग्यामध्ये वुमन चॉईस बेसिकली बेस्ट आहे. वुमन चॉईस इज अ फॉर्म्युलेटेड विथ अ स्पेशल ब्लेंड सोया आयसोफ्लेवर. महिलांचे जे मंथली हार्मोन बॅलन्स होतात त्यामुळे PCOD, PCOS असे खूप सारे इनफर्टिलिटी या प्रकारच्या तक्रारी आपल्याला व्हायला लागलेल्या आहेत. पिरियड्स मध्ये चिडचिडेपणा किंवा थकवा येणं, ब्लडिंग होणं, कमी होणं, हे बेसिकली हार्मोन इनबॅलन्स झाल्यामुळे होतं. तो बॅलन्स, हार्मोन बॅलन्स ठेवण्यासाठी सोया आयसोफ्लेवर अँड चेस्टबेरी हे 2 घटक आपल्याला मदत करतात आणि ते आपल्या वुमन चॉईस मध्ये आहेत. दिस प्रोडक्ट इज फॉर अडल्ट इज ओनली. हे प्रोडक्ट फक्त अडल्ट व्यक्तीसाठी आहे. दिस प्रोडक्ट इज नॉट रिकमेंडेड फॉर यूज बाय चिल्ड्रन, वुमन वी आर प्रेग्नेंट अँड लॅक्टेटिंग. ज्या मुलांना फिडिंग करतात किंवा ज्या मुलींसाठी किंवा ज्या प्रेग्नेंट आहेत यांच्यासाठी किंवा ज्यांचं पिशवीचं ऑपरेशन झालेलं आहे अशा व्यक्तींसाठी हे प्रोडक्ट नाहीये. दिवसातून 1 वेळा आपल्याला घ्यायचा आहे. हार्ट हेल्थ, हृदयांचं आरोग्य. हार्ट हेल्थ मेंटेन करण्यासाठी 3 न्यूट्रिशन आपल्याकडे आहेत. त्यात फर्स्ट आपण पाहूया हर्बल लाईफलाईन. ओमेगा 3 फॅटी ऍसिड प्रोव्हाइड करतो आपल्याला आपल्या ज्या काही कार्डिओव्हॅस्क्युलर अँड ब्रेन, जॉईंट आणि हेल्थ, ब्रेन हेल्थ, जॉईंट हेल्थ आणि हृदयाच्या आरोग्यासाठी आपल्याला हे मदत करतं. याच्यामध्ये EPA आणि DHA आहे, हे आपल्याला आपल्या ब्रेनचं आणि हार्टचं फंक्शन चांगलं ठेवण्यासाठी मदत करतं. मेंटेन कोलेस्ट्रॉल अँड ट्रायग्लिसराईड लेवल ऑलरेडी नॉर्मल रेंज, आपली नॉर्मल रेंज ठेवण्यासाठी मदत करतं. हेल्प इन रिड्युसिंग इन्फ्लेमेशन, आतून जर काही कुठे सूज असेल तर ते कमी करण्यासाठी मदत करतं. पर्सनली हे डॉक्टर लुईस इग्नारो यांनी बनवलेलं आहे आणि डॉक्टर लुईस इग्नारो हे PhD होल्डर आहेत आणि नोबेल पारितोषिक विजेते आहेत. दिवसातून 2 वेळा आपल्याला घ्यायचं आहे. फिश बेश आहे, नॉनव्हेज सोर्स आहे. नेक्स्ट, नाईट वर्क, अमेझिंग. हा नायट्रिक ऑक्साईड फॉर्म्युला बनवल्यामुळे नोबेल पारितोषिक मिळाले आहे लुईस इग्नारो सरांना. याच्यावरती त्यांचा दावा आहे की आपण रात्रीच्या वेळी झोपताना घेतलं 240 ml पाण्यातून 1 चमचा तर रात्रीच्या पहाटेच्या वेळी हार्ट अटॅक येण्याचे चान्सेस पूर्णपणे कमी होतात. नाईट वर्क इज अ रिफ्रेशिंग पावडर मिक्स कंटेनिंग L-arginine. त्याच्यामध्ये L-arginine आणि नायट्रिक ऑक्साईड आहे. हे रात्रीच्या वेळी आपल्याला घ्यायचं आहे. कंटेन विटॅमिन C, E अँड फोलिक ऍसिड, हे त्याच्यामधून आपल्याला मिळतं. नायट्रिक ऑक्साईड प्रोडक्शन सपोर्ट हेल्दी ब्लड प्रेशर. आपला ब्लड प्रेशर हेल्दी ठेवण्यासाठी, नॉर्मल रेंज ब्लड वेसल, ज्या आपल्या रक्तवाहिन्या आहेत त्यांची इलॅस्टिसिटी ठेवण्यासाठी नॉर्मल मध्ये आपल्याला ते मदत करतं. ऑरेंज लेमन फ्लेवर मध्ये अवेलेबल आहे. हार्ट हेल्थ साठी बीटा हार्ट एक स्पेशली आहे. त्याचे की बेनिफिट, बीटा हार्ट इज अ न्यूट्रिशन पावडर कंटेनिंग ओटा बेटा ग्लुकन. ओट बेटा ग्लुकन पासून ते बनलेलं आहे.
आणि हे नॅचरल सोल्युबल फायबर आहे, ते आपल्या शरीरामध्ये जे काही फॅट लेवल आहे किंवा कोलेस्ट्रॉल लेवल आहे ते कमी करण्यासाठी मदत करतं. 1 सर्विंग प्रोव्हाइडिंग 3 ग्रॅम ओट, प्रत्येक त्याच्या स्कॅचेट मधून आपल्याला 3 ग्रॅम बेटा ग्लुकेन मिळतं, सोल्युबल डायटरी फायबर. आणि ओट बेटा ग्लुकेन आपल्याला आपली हेल्दी ब्लड कोलेस्ट्रॉल लेवल मेंटेन ठेवण्यासाठी मदत करतो. व्हॅनिला फ्लेवर मध्ये अवेलेबल आहे. दुधातून, पाण्यातून किंवा आपल्या शेक मधून आपण त्याला एन्जॉय करू शकतो, घेऊ शकतो एव्हरी डे. नेक्स्ट, जॉईंट हेल्थ, हाडांचं आणि सांध्यांचं आरोग्य, कॅल्शियम अँड जॉईंट सपोर्ट. नेक्स्ट, हर्बल लाईफ कॅल्शियम टॅबलेट डेव्हलप मेंटेन बोन स्ट्रेंथ, आपल्या बोनची डेव्हलपमेंट करण्यासाठी आणि त्यांची जी स्ट्रेंथ आहे ती मेंटेन ठेवण्यासाठी मदत करतं. आपल्या शरीरामध्ये खूप सारे बोन फ्रॅक्चरेस होतात, ज्या वेळेस बोन डेन्सिटी होते आपल्या, तर आपल्या हाडांचा आहार म्हणजे कॅल्शियम आहे आणि त्याची जी RDA नुसार नीड आहे पर डे 1000 मिलीग्रॅम, तर आपल्याला एका टॅबलेट मधून 400 मिलीग्रॅम कम्प्लीट होते. बाकी शेकमेट मधून आणि दिवसभराच्या आपल्या डाएट मधून दिवसभराची नीड कम्प्लीट व्हायला आपल्याला मदत होते. दिवसातून 1 वेळा किंवा 2 वेळा तुमच्या कोचेसच्या मार्गदर्शनाने जी तुमच्या बॉडीची नीड आहे तसं घ्यायचं आहे. ब्लड क्लॉटिंग अँड मसल, जे काही ब्लड क्लॉटिंग आहे, ब्लड क्लॉटिंग होतात किंवा ब्लड सर्क्युलेशन साठी खूप इम्पॉर्टंट आहे कॅल्शियम, आणि ती नीट कम्प्लीट झाल्यानंतर आपल्याला ब्लड क्लॉटिंगचे चान्सेस कमी होतात, ब्लड सर्क्युलेशन प्रॉपर होतं, हातापायाला मुंग्या येणं वगैरे ह्या सगळ्या. स्पेशली प्रोव्हाइडिंग व्हिटॅमिन डी. नेक्स्ट, व्हिटॅमिन डी हे आपण घेतलेलं कॅल्शियम ऑब्झर्व करण्यासाठी मदत करत असतं आणि ते त्यामधून आपल्याला मिळतं. जॉईंट सपोर्ट डेव्हलप मेंटेन बोन स्ट्रेंथ. आता जॉईंट, प्रत्येकाच्या शरीरामध्ये जॉईंट आहेत आणि या जॉईंट मध्ये जे काही ग्लुकोसामाइन नावाचं ऑइल असतं मुव्हेबल जॉईंट मध्ये, ते आपल्या शरीरामध्ये प्रोड्यूस होण्यासाठी, मेंटेन ठेवण्यासाठी आपल्याला मदत करतं. दिवसातून 3 वेळा इंटेक करायचा आहे. नॉनव्हेज सोर्स आहे. डॉक्टरांकडे आपण गेल्यानंतर ज्यावेळेस डॉक्टर सांगतात वंगण कमी झाले, ते वंगण निर्माण करण्यासाठी आपल्याला मदत करतात. आपण नेक्स्ट जाऊया. तेच नाही तर त्याच्यातून आपल्याला कॉपर, मॅग्नेशियम ते सुद्धा मिळतं, जे की आपल्या सांध्यांची मुवमेंट करण्यासाठी आपल्याला खूप बेनिफिशियल असतं. हाडांची झीज होऊ नये म्हणून त्याचा खूप जास्त बेनिफिट आपल्याला होते. नेक्स्ट, वाव, मुलांचं आरोग्य. प्रत्येकाच्या फॅमिलीमध्ये मुलं आहेत आणि मुलांचं आरोग्य जपायचं कसं. नेक्स्ट, मुलं हीच आपलं भविष्य आहेत. चिल्ड्रन हेल्थ, अलीकडे आता मुलांचं ओबेसिटी किंवा माल न्यूट्रिशनचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. माल नरिश, काही मुलांची वाढ होते, काही मुलांची वाढ होत नाहीये, काही मुलांची अतिरिक्त वाढ होते. नेक्स्ट, काही मुलं कुपोषित आहेत आणि काही मुलं लठ्ठपणा म्हणजे ओबेसिटी मध्ये आहेत. सो सगळ्यांना बॅलन्स करण्यासाठी, सगळ्यांची नीड कम्प्लीट करण्यासाठी बॅलन्स न्यूट्रिशन फॉर चिल्ड्रन, एका ग्लासामधून मुलांना लागणारे सर्व पोषक तत्व याच्यातून मिळतात. न्यूट्रिशनल शेक मिक्स स्पेशली डिझाईन फॉर अ किड, फक्त मुलांसाठी हे डिझाईन केलेलं आहे. 17 टाईप, 17 प्रकारचे इसेन्शियल विटॅमिन आणि मिनरल्स याच्यामधून प्रत्येक दिवशी मुलांना मिळतात. अँटीऑक्सिडेंट, न्यूट्रिएंट, हेल्प प्रोटेक्ट सेल्स, आणि याचे आपलं पूर्ण शरीर पेशीपासून बनलेलं आहे, तर सेल्सला प्रोटेक्ट करण्यासाठी मदत करतात. प्रोव्हाइड हाय क्वालिटी ब्लेंड ऑफ प्रोटीन रिक्वायर्ड ऑप्टिमम ग्रोथ, मुलांच्या दिवसभराच्या प्रत्येक दिवशीच्या वाढीसाठी जे ऑप्टिमम प्रमाणामध्ये प्रोटीनची नीड असते ती सुद्धा याच्यातून. आणि मस्ट हॅव अ ग्रोविंग चिल्ड्रन, प्रत्येक मुलांची चांगली ग्रोथ होण्यासाठी, ओव्हरऑल गुड हेल्थसाठी मदत करतं. त्याच्यामध्ये बायोटिन नावाचा जो स्पेशली घटक आहे मुलांच्या ब्रेनसाठी, ग्रास्पिंग पॉवरसाठी इम्पॉर्टंट आहे, तो त्याच्यातून मिळतो. आणि आपण जनावरांना पोषण देतो तर मुलांना का नाही, आपली मुलं हीच आपलं भविष्य आहे. प्रत्येक मुलांच्या पोटामध्ये आपला डायनो शेक जाणं गरजेचं आहे. माझ्या मुलांना, मुलगी 3 वर्षाची असल्यापासून, मुलगा 6 वर्षाचा असल्यापासून मी देते, जेव्हा मला न्यूट्रिशनची ओळख झाली. सो फर्स्ट मी माझ्या मुलांना चालू केलेलं आहे, कारण की आपली प्रायोरिटी आपली मुलं आहेत. पालकत्व म्हणून आपण त्यांची काळजी फिजिकली घेणं सुद्धा गरजेचं आहे. चॉकलेट आणि स्ट्रॉबेरी 2 फ्लेवर मध्ये आपल्याला ते मिळतं आणि दुधातून, शेकमेट मधून आपण त्यांना देऊ शकतो. मुलांचं थोडं वय मोठं असेल तर तुम्ही त्यांना हे सुद्धा ऍड करू शकता फॉर्म्युलावर तुमच्या कोचच्या मार्गदर्शनाने. सो शेकमेट काय आहे? शेकमेट एक दुधाची रिप्लेसमेंट म्हणून वापरलं जाणारं प्लांट बेस आहे.
इट्स अ परफेक्ट पार्टनर फॉर युअर फॉर्म्युला 1 न्यूट्रिशन शेक. एक शेकचा परफेक्ट पार्टनर म्हणून याला ओळखलं जातं. शेकची टेस्ट ग्रेट करण्यासाठी मदत करतं आणि याच्यामध्ये प्रोव्हाइड अप्रॉक्सिमेटली 1/3 of lactose when compared to 300 ml skim milk. It's a low glycemic index food. हे लो ग्लायसेमिक इंडेक्स फूड आहे. 10.75 ग्रॅम हाय क्वालिटी प्रोटीन आपल्यातून मिळतं आणि जे की पीडी कास्ट नंबर 1 आहे. पीडी कास्ट पण नोट डाऊन आणि याला गुगल सर्च करायचं. पीडी कास्ट त्याचा नंबर 1 आहे. त्यामुळे आपण बिनधास्त आपल्या मुलांना आपल्याला आपण डेली बेस वरती इंटेक करू शकतो. डिलिव्हर 1 ग्रॅम ओनली 1 ग्रॅम फॅट त्याच्यातून मिळतात. 1.65 मायक्रोग्राम विटॅमिन डी अँड 1.29 मिलीग्राम कॅल्शियम पर सर्व. आपण दूध कॅल्शियम साठीच घेतो ना. विटॅमिन डी सुद्धा याच्यामध्ये आहे, प्रोटीन पण याच्यामध्ये आहे आणि कॅल्शियम पण याच्यामध्ये आहे. त्यामुळे दुधाची रिप्लेसमेंट बेस्ट. नो ऍडेड शुगर, नो नॅचरल स्वीटनर कंटेंट. stevia. Segment has been developed to help individual to on to use powder formula in place skim soya milk. हे सोया मिल्क पासून बनलेलं आहे. Anytime it is an easy and convenient way to prepare your shake. तुम्ही तुमचा शेक खूप छान बनवून घेऊ शकता. बेस्ट त्याची ग्रेट टेस्ट येते आणि त्याला 2 वर्षापासून तुम्ही प्रत्येक व्यक्ती इंटेक करू शकता. नेक्स्ट. येस, स्किन हेल्थ अमेझिंग. तर स्किन बुस्टर हे स्पेशली इनर न्यूट्रिशन म्हणजे आतून न्यूट्रिशन आहे आपल्या शरीरासाठीची नीड कम्प्लीट करण्यासाठी. कोलॅजिन पावडर आहे त्याच्यामध्ये. डिझाईन टू नरिश युअर स्किन, आपली स्किन नरिश करण्यासाठी आणि न्यूट्रिएंट जे आपल्या शरीराला लागतात, जे आपली हेल्दी स्किन मेंटेन ठेवण्यासाठी त्यासाठी डिझाईन केलं गेलेलं आहे. स्पेशली त्याच्यामधला घटक आहे हायड्रोलाइज फिश कोलॅजिन अँड विटॅमिन दॅट रिक्वायर्ड टू हेल्दी स्किन. सो स्किन बुस्टर इज अ रिच सोर्स ऑफ विटॅमिन सी. त्याच्यामधून फक्त आपल्याला हायड्रोलाइज स्किन साठी लागणारं फिश कोलॅजिन मिळत नाही, तर विटॅमिन सी, B2, B6, नियासिन अँड बायोटिन हे सर्व घटक त्याच्यातून मिळतात. सर्विंग प्रोव्हाइड 5 ग्रॅम हायड्रोलाइज. त्याच्या एका स्कॅचेट मधून आपल्याला 5 ग्रॅम हायड्रोलाइज फिश कोलॅजिन मिळतं. ते आपल्या हाडांसाठी, केसांसाठी, स्किनसाठी खूप महत्वाचं आहे. स्पेशली फिश, जिवंत माशाच्या कल्ल्यांमधून ते काढलं जातं. कोलॅजिन हेल्प सपोर्ट स्किन हेल्थ. डेलिशियस ऑरेंज फ्लेवर मध्ये अवेलेबल आहे. त्याच्यामध्ये कोणताही आर्टिफिशियल कलर नाही, आर्टिफिशियल स्वीटनर नाहीये. इझी टू यूज ऑन टू गो फॉर्मॅट. तुम्ही आणि कंटेनर फॉर्म मध्ये अवेलेबल आहे आणि या बॉक्स मध्ये पण आहे. तर तुम्हाला जर तुम्ही ट्रॅव्हलिंग करत असाल, त्याचा ट्रॅव्हलिंग मध्ये करत असाल तर तुम्ही या फॉर्म मध्ये घेऊ शकता. घरी असाल तर कंटेनर फॉर्म मध्ये त्याला बुक करू शकता आणि स्पेशली हलाल सर्टिफाईड आहे. हलाल सर्टिफाईड इज अ व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट, नोट डाऊन. हलाल सर्टिफाईड गुगल सर्च करायचंय आणि 240 ml थंड पाण्यातून आपण घेऊ शकतो. त्याची वेळ फिक्स ठेवा, मग तुम्ही कधी त्याला घेऊ शकता. नेक्स्ट. नेक्स्ट. मेल फॅक्टर. आपण पहिल्यांदा पाहिलं महिलांचं आरोग्य, वुमन चॉईस पुरुषांचं आरोग्य. कंटेंट ब्लेंड ऑफ स्टँडर्डाइज फंगरिक एक्स्ट्रॅक्ट. फंगरिकच्या एक्स्ट्रॅक्ट पासून पाईन बार्क एक्स्ट्रॅक्ट, यल सिट्रिलाइन, स्टँडर्डाइज फंगरिक सीड एक्स्ट्रॅक्ट हेल्प सपोर्ट. त्याचे की बेनिफिट म्हणजे हे फंगरिक एक्स्ट्रॅक्ट पाईन बार्क पासून बनलेला आहे. त्याच्यात यल सिट्रिलाइन आहे आणि त्याचे की बेनिफिट पुरुषांचं सेक्सुअल हेल्थ मेंटेन ठेवण्यासाठी मदत करतं. मेल लिबिडो मेंटेन ठेवण्यासाठी मदत करतं. रिकमेंडेड टू दिवसातून 2 टॅबलेट आपल्याला घ्यायच्या म्हणजे पुरुषांना घ्यायच्या आहेत. कंटेन सोया अँड वेट. डिझाईन फॉर मेन. नोट दिस प्रोडक्ट इज फॉर अडल्ट यूज ओनली. हे पुरुषांसाठी आणि अडल्ट पुरुषांसाठी महत्वाचं आहे, त्यांचा फिजिकली फिटनेस मेंटेन ठेवण्यासाठी. आय हेल्थ. डोळ्यांचं आरोग्य सुद्धा जपलं जातं. स्पेशली फॉर्म्युलेटेड विथ लुटेन विच सपोर्ट आय हेल्थ. आपल्या डोळ्यांच्या आरोग्याला सपोर्ट करण्यासाठी जे कंटेन आहेत त्यात लुटेन हे खूप महत्वाचं आहे. की बेनिफिट लुटेन सपोर्ट आय हेल्थ अँड हेल्दी विजन. आय हेल्थ डोळ्यांचं आरोग्य आणि चांगली दृष्टी ठेवण्यासाठी आपल्याला मदत करतं. त्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट, विटॅमिन ए आणि बेटा
कॅरोटीन, विटॅमिन सी अँड ई त्याच्यामध्ये आहे. टेक 1 टॅबलेट पर डे, दिवसातून एकच वेळा घ्यायची आहे. नेक्स्ट, कॅप्सूल फॉर्म मध्ये अवेलेबल आहे. वाव, अमेझिंग असं काही महिन्यांपूर्वी लॉन्च झालेलं आउटर स्किन न्यूट्रिशन. 3 रेंज आहेत आपले, 4 आहेत आपल्याकडे, पाहू शकता. दुधात किंवा पाण्यात देऊ शकता, डायनोशेक दोन्ही मध्ये पण चालतं. सो हे फेशियल क्लिंजर म्हणजे आपण त्याचा फेस वॉश म्हणून यूज करू शकतो आणि करायचं आहे दिवसातून 2 वेळा. फेशियल टोनर फेस वॉश नंतर आपल्याला यूज करायचा आहे, स्प्रे करायचा आहे. त्यानंतर आपल्या सिरमचा यूज करायचा आहे, ड्रॉप 2 ते 3, आणि त्यानंतर मॉइश्चरायझर 1 ड्रॉप. नेक्स्ट, कॉम्पोजिशन आपण थोडं जाणून घेऊया त्याचं डिटेलमध्ये. आपण फेस वॉश तर करतो, फेस वॉश डेली बेसिस वरती यूज करतो. सो हे फेस वॉश बनलाय कशापासून? प्युअर अँड नॅचरल अँड हर्बल. सो नीम, कडुलिंब, हळद आणि कापूर चे जे ऑइल, लिप ऑइल आहे, म्हणजे कापुराच्या पानांपासून जे ऑइल बनतं, कापूर, या तिन्ही पासून ते बनलेलं आहे. सो स्पेशली त्याचा स्मेल पण तसाच येतो आणि त्याला तुम्ही यूज केल्यानंतर त्याचे बेनिफिट तुम्हाला समजतील. नक्कीच माझे 3 संपलेत आणि 4था चालू आहे, जेव्हापासून लॉन्च झाले तेव्हापासून. बेस्ट एक्सपिरियन्स आहे त्याचा, बेस्ट. नेक्स्ट जाऊया आपण. फक्त 2 ड्रॉप आपल्याला त्याच्या हातावरती घ्यायचे आणि फेस वॉश करायचा. त्यानंतर फेशियल क्लिंजरचे बेनिफिट काय आहेत, मग त्या फेस वॉशचे फायदे काय आहेत? प्युरिफाईज, ऍड्स अ नॅचरल ग्लो टू कॉम्प्लेक्शन रेडियन्स. आपल्याला आपल्या स्किनला नॅचरल ग्लो आणण्यासाठी मदत करतं. डीप स्किन क्लीन करण्यासाठी मदत करतं. रिम्यूव्ह इम्प्युरिटीज, म्हणजे जे काही पोल्युशन आणि इम्प्युरिटीज आपल्या स्किन मध्ये गेल्यात त्या रिफ्रेश करण्यासाठी मदत करतं. इट्स लिव्ह स्किन फिलिंग सॉफ्ट अँड स्मूथ. आपली स्किन अशी सॉफ्ट फील करण्यासाठी किंवा बनवण्यासाठी मदत करतं. राईट, फेस ऑफ डर्ट, ऑइल, पोल्युशन, जे काही वातावरणामधून पोल्युशन आपल्याला, जे कोण ऑइल असेल, धूळ असेल, हे सगळं जे काही बसलंय ना, हे काढण्यासाठी मदत करतं. नेक्स्ट, येस, त्यानंतर आहे आपलं फेशियल टोनर. ॲलोवेरा, कुकुंबर आणि आलम, जी तुरटी आहे, या 3 पासून बनलेले आहे. ॲलोवेरा बेस्ट, काकडी बेस्ट आणि तुरटी पण बेस्ट. सो त्याचे बेनिफिट्स काय आहेत? इन्स्टंटली अब्झॉर्ब अँड बूस्ट हायड्रेशन. स्किनला हायड्रेट, खूप लोकांच्या स्किनवरती सुरकुत्या येतात ना, तर ते सुरकुत्या कमी करण्यासाठी, स्किन ताजी, तवानी, तजेलदार, हायड्रेटेड दिसण्यासाठी मदत करतं. कूल, स्मूथ अँड सूथ स्किन, एक थंडगार ठेवण्यासाठी मदत करतं. स्मूथनेस देण्यासाठी मदत करतं. मेक स्किन फील क्लिअर अँड, पूर्ण आपली क्लिअर स्किन करण्यासाठी मदत करतं. आणि हेल्प रिटेन मॉइश्चर टू ऑन स्किन, म्हणजे असं एक कशी म्हणूया आपण त्याला, म्हणजे एकदम असा ओलावा स्किन मध्ये असलेली स्किन ठेवण्यासाठी मदत करतं. त्यानंतर आहे सिरम. सिरम कशापासून बनलंय, जे आपण कधी ऐकत नाही किंवा आपल्याला कधी मिळू शकत नाही अशा घटकापासून ते बनलेलं आहे. सीसम ऑइल, ऑलिव्ह ऑइल, आल्मंड ऑइल आणि कुमकुम ऑइल, या 4 ऑइल पासून ते बनलेलं आहे. ओनली 2 to 3 ड्रॉप लागतात त्याचे, आणि त्याचे बेनिफिट एवढे बेस्ट आहेत. हेल्प स्मूथ फाईन लाईन, खूप साऱ्या लोकांना रिंकल्स आलेले असतात, फाईन लाईन असतात, ते स्मूथ करण्यासाठी मदत करतं. प्रोव्हाइड स्मूथ अँड रेडियंट, जी स्किन आहे ती आपल्याला रेडियंट स्किन ठेवण्यासाठी मदत करतं. रिड्यूस पिगमेंटेशन, पिगमेंटेशन म्हणजे वांगाचे डाग कमी करण्यासाठी मदत करतं. स्किन टोन चांगला ठेवण्यासाठी मदत करतं. ब्राईटर, स्किन ब्राईट होण्यासाठी आणि डलनेस कमी होण्यासाठी मदत करतं. स्किनचे टेक्स्चर जे आहे ते चांगलं ग्रोथ करण्यासाठी मदत करतं आणि आपल्या स्किनला मॉइश्चरायझर करण्याचा मदत करतं, म्हणजे असं एक छान तो ग्लोच वेगळा असतो. नेक्स्ट,
त्यानंतर त्याला लॉक करण्यासाठी वापरलं जातं. आपल्या फेस वॉश नंतर टोनर, टोनर नंतर सिरम आणि याला लॉक करण्यासाठी वापरतो आपण मॉइश्चरायझर. मॉइश्चरायझर हे ॲलोवेरा, आल्मंड ऑइल आणि कनका ऑइल पासून बनलेलं आहे. आयुर्वेदामध्ये याला खूप महत्व आहे आणि आपल्याला शोधून पण मिळत नाही असे घटक याच्यामध्ये आहेत. आल्मंड ऑइल आल्यावर आपण कनका ऑइल. सो रिथिलाइफ मॉइश्चरायझर बेनिफिट हायड्रेट स्किन विदाउट एनी स्टिकनेस, म्हणजे ते लावल्यानंतर कोणता स्टिकनेस स्किन वरती येत नाही. लिव्ह स्किन सॉफ्ट अँड स्मूथ. स्किन सॉफ्ट अँड स्मूथ ठेवण्यासाठी मदत करतं, ब्राईट करण्यासाठी मदत करतं, नॅचरल ग्लो आणतं आणि आपली स्किनचा नॅचरली टोन इम्प्रूव्ह करण्यासाठी मदत करतं. दिवसातून 2 वेळा त्याला आपण करू शकतो यूज आणि बेस्ट बेनिफिट आहे त्याची. सो नेक्स्ट, सो मे बी थँक्स अ लॉट. प्रोडक्ट इन्फॉर्मेशन ओव्हरऑल completed. सो मोरल ऑफ द स्टोरी, आतापर्यंत आपण जे सेशन कंटिन्यू केलंय त्या सेशनचं मोरल ऑफ द स्टोरी म्हणजे आपले न्यूट्रिशन काय काम करतात तर क्लिनिंग अँड डिटॉक्सिफिकेशन, शरीर स्वच्छ करण्यासाठी मदत करतात. प्रोव्हाइड अ डेली रिक्वायर्ड बॅलन्स, आपल्या शरीराची दिवसभराची सकस संतुलित आहाराची गरज पूर्ण करण्यासाठी मदत करतात. पेशीय पोषण आहार आहे, आपली एनर्जी लेवल वाढवण्यासाठी मदत करतात. यंग दिसण्यासाठी आपल्याला मदत करतात. इम्युन सिस्टम बिल्ड करण्यासाठी मदत करतात. आणि हेल्दी ब्रेकफास्ट एक नाश्त्याच्या बदले किंवा जेवणाच्या बदले म्हणून आपण त्याला लॉंग लाईफ कंटिन्यू करू शकतो किंवा फॅट लॉस आणि मसल गेन प्रोग्राम म्हणून पण आपण त्याला कंटिन्यू करू शकतो. नेक्स्ट, ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी 5 गोष्टी हेल्दी ऍक्टिव्ह लाईफस्टाईल ऍड ऑन करावी लागते. त्यामध्ये फर्स्ट आपल्याला कोचने सांगितल्याप्रमाणे हेल्दी ब्रेकफास्ट, स्मॉल फ्रिक्वेंट मील, न्यूट्रिशियस स्नॅक्स, रेग्युलर हायड्रेशन, वॉटर इनटेक आणि वर्कआउट अँड पॉझिटिव्ह माइंडसेट, ह्या सगळ्या गोष्टी मेंटेन केल्या तर नक्कीच आपण लॉंग लाईफ आपण हेल्दी राहू शकतो. नेक्स्ट, आपला फिटनेस आपण मेंटेन करू शकतो. आणि वेट मॅनेजमेंट प्रोग्राम मध्ये जर तुम्हाला वेट मॅनेज करायचं असेल तर सकाळी एकदा शेक, नाश्ता, दुपारचं जेवण, हे न्यूट्रिशियस स्नॅक्स अँड रात्रीचं जेवण. तुम्हाला वेट वाढवायचं असेल तर सकाळचा शेक, हेल्दी हाय कॅलरी फ्रूट सलाड, दुपारचं जेवण, जेवणानंतर शेक, परत रात्रीचं जेवण आणि जेवणानंतर शेक, हा तुमचा प्रोग्राम असणं गरजेचं आहे. आणि जर तुम्हाला वेट लॉस करायचंय तर तुम्हाला शेक, नाश्ता, जेवण, प्रोटीन स्नॅक्स आणि रात्रीच्या जेवणाच्या जागी शेक इनटेक करायचं आहे. नेक्स्ट, टेक केअर ऑफ युअर बॉडी, इट्स द ओनली पीस यू हॅव टू लाईफ, जिम रॉन. नेक्स्ट, आवर पर्पज, आपला हेतू आहे जगाला निरोगी आणि आनंदी बनवण्यासाठी. म्हणून प्रत्येक दिवशी नवनवीन सेशन, नवनवीन इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत आम्ही देण्याचा प्रयत्न करत असतो. नेक्स्ट, चेंजिंग पीपल लाईव्ह, थँक्यू सो मच अँड थँक्स अ लॉट. सणांच्या काळामध्ये सुद्धा तुम्ही आज जॉईन करून तुम्हाला लागणारी माहिती घेण्याचा प्रयत्न केलाय आणि नक्कीच ही माहिती तुमच्यासाठीच होती. आणि ही माहिती फक्त तुमच्यापर्यंत न ठेवता तिला तुम्ही ऍक्शन मध्ये आणून इम्प्लिमेंट करून तुमचा फिटनेस तुम्हाला इम्प्रूव्ह करायचा आहे. प्लस तुमच्या फॅमिलीतील किंवा आपल्या आरोग्य फॅमिलीतील सर्व सदस्यांना ही इन्फॉर्मेशन शेअर करायची आहे. प्रत्येकाला निरोगी आणि आनंदी बनवण्यासाठी तुम्हाला मदत करायची आहे. थँक्यू सो मच, थँक्स अ लॉट. आजच्यासाठी माझ्याकडून एवढंच होतं. आपण इथे थांबूया, भेटूया आपल्या मॉर्निंग बॅच मध्ये. Damn.